12 मिनट हमें आराधना में अगुवाई करेंगे। ओवर टू यू पास्टर। Praise the Lord, hallelujah. Thank you Jesus. धन्यवाद यीशु, धन्यवाद, हालेलुया, हालेलुया। थोड़े समय मिलकर हम परमेश्वर के नाम की स्तुति और महिमा करेंगे। एक और सुंदर समय प्रभु ने हमारे जीवन में दिया। आमीन। आइए दिल की गहराई से परमेश्वर को धन्यवाद दें। प्रभु से और कहे, परमेश्वर हमें 40% नहीं, 50% नहीं, मैं पूरा पूरा तुझ में डूबना चाहता हूँ। हालेलुया। परमेश्वर के सामने अपने जीवनों को हम समर्पण करें। आमीन, प्रेज गॉड। प्रभु हमसे बहुत ज्यादा उम्मीद करता है। अय्यूब की जिंदगी से, आमीन, प्रेज गॉड, पौलुस की जिंदगी से परमेश्वर की उम्मीदें ज्यादा है। He expects more। हम सबसे परमेश्वर बहुत अधिक उम्मीद करता है। आज हम किसी और के साथ अपनी तुलना ना कर कर उस सर्वशक्तिमान परमेश्वर यीशु के सामने अपनी तुलना करें। प्रेज़ गॉड। उन फरीसियों के जैसे हम ना बोले मैं उनसे अच्छा हूं, मैं इनसे अच्छा हूं। परमेश्वर के सामने अपनी नजर उठाकर थोड़ी समय अपने आप को जांचे और उसकी आराधना करें। हालेलुया। और मिलकर कहेंगे, दिल के करीब है वो मेरे करीब है, जाऊं कहाँ ये तो बता, तेरे सिवा जाऊं कहाँ, क्योंकि तू है, तू है, तू है यहाँ। मिलकर बोले, क्योंकि तू है, तू है, तू है यहाँ। मैं चाहता हूँ सारे सेवकगण मिलकर, क्योंकि तू है, तू है, तू है यहाँ। सारी अदर, सारा महिमा लाते हैं तुझको, सारी महिमा, सारा आदर लाते हैं तुझको। दिल के करीब है वो मेरे करीब। ओ धन्यवाद प्रिया तेरे, जाऊं कहाँ ये तो बता, तेरे सिवा जाऊं कहाँ, क्योंकि तू है, बोलिए, तू है, ओ तू है यहाँ, क्योंकि तू है। हाँ प्रभु, तू है, तू है यहाँ। दिल के करीब मेरा प्रभु, और नहीं दूजा। बोलिए, दिल के करीब, दिल के करीब मेरा प्रभु, और नहीं दूजा। दिल के करीब है वो मेरे करीब है, जाऊं कहाँ ये तो बता, तेरे सिवा। धन्यवाद, ग्लोरी, हालेलुया। थोड़ी समय अन्य भाषाओं में उसकी आराधना करें। हालेलुया, धन्यवाद। दिल के करीब है वो मेरे करीब है, हो जाऊं कहाँ
ये तो बता तेरे सिवा जाऊं कहां, क्योंकि तू है, तू है, तू है यहाँ, क्योंकि तू है, तू है, तू है यहाँ। यीशु काफी है, यीशु काफी है, यीशु काफी है मेरे जीवन में। कितने लोग बोल सकते हैं यीशु काफी है, यीशु काफी है, यीशु काफी है मेरे जीवन। आवाज उठाकर एक और बार, यीशु काफी है, यीशु काफी है, यीशु काफी है मेरे जीवन में। आज कितनी भी हालातें हमारे जीवन में खराब क्यों ना हो, प्रेरित पौलुस जिसने मसीह में बहुत मेहनत किया, प्रभु का दास अभिषिक्त प्रेरित पौलुस, हमें जिन्होंने मुर्दों को जिंदा किया, प्रभु के अभिषिक्त दास प्रेरित पौलुस जिन्होंने बहुत सारी कलीसियाओं की स्थापना की। फिलिपियों की जब पत्रियों को लिखते हैं, कारागृह के अंदर में वो बोलते हैं 3:8 में, फिलिपियों 3:8 में कि मैं संसार की सारी वस्तुओं को कूड़ा और कचरा समझता हूं, मेरे लिए मेरा यीशु काफी है। हालेलुया। एक बार आवाज उठाकर हम मिलकर बोले, ओ यीशु काफी है, यीशु काफी है, यीशु काफी है मेरे जीवन में। आवाज दोहराकर, यीशु काफी है, यीशु काफी है, यीशु काफी है मेरे जीवन में। मेरे यीशुआ, मेरे यीशुआ, मेरे जीवन में तू ही काफी है। मेरे यीशुआ, मेरे यीशुआ, मेरे जीवन में ही काफी है। मेरे यीशुआ, मेरे यीशुआ, मेरे जीवन में यीशु काफी है। हालेलुया। कितने लोग विश्वास के साथ बोलेंगे, मेरे जीवन में मेरे लिए यीशु काफी है। हालेलुया, आमीन। इसी वजह से एक और गीत हमें प्रभु के दास ने मुझसे कहा, आमीन, प्रेज़ पुराने गीतों को गाने के लिए, आमीन, प्रेज़ गॉड। लेकिन जब मैं आज आराधना में यहाँ बैठा, नए भी नहीं है, शायद आपने गाया होगा, ले चलता है प्रभु मुझे ले चलता है, दिन प्रतिदिन फजल से मुझे वो ले चलता है। मेरे अंदर आत्मा में, मेरे हृदय में ये गीत गाने के लिए अगुवाई हो रहा है। मैं चाहता हूं हम लोग मिलकर, शायद हो सकता है आपके लिए नया होगा, कुछ लोगों जानते होंगे, मिलकर एक बार हम गाएंगे। भूमि पे जितने भी दिन है मेरे, हो महफूज रखेगा पंखों तले। आमीन। भूमि पे जितने भी दिन है मेरे, महफूज रखेगा पंखों तले। चिंता नहीं, कोई डर भी नहीं, मेरा भविष्य है उसके हाथों में। हालेलुया। चिंता नहीं, कोई डर भी नहीं, मेरा भविष्य है उसके हाथों में। हाँ, ले चलता है प्रभु मुझे ले चलता है। मिलकर दिन प्रतिदिन फजल से मुझे वो ले चलता है। हालेलुया। दिन प्रतिदिन फजल से मुझे वो ले चलता है। घोर अंधकार से भरी हो रहा है, अपने भी जब
मुझे छोड़ जाए। हालेलुया। घोर अंधकार से भरी हो राहें अपने भी जब मुझे छोड़ जाए, साथ चले हम सफर बन के पंखों की आड़ में छुपाए मुझे। बोलिए, साथ चले हम सफर बन के पंखों की आड़ में छुपाए मुझे। ले चलता है प्रभु मुझे, ले चलता है दिन प्रतिदिन फसल से मुझे वो ले चलता है। दिन प्रतिदिन फसल से मुझे वो ले चलता। सब लोग मिलकर एक बार कहें, ले चलता है प्रभु मुझे, ले चलता है दिन प्रतिदिन फसल से मुझे वो ले चलता है। दिन प्रतिदिन फसल से मुझे वो ले चलता है। मेरे दिल की व्याकुलता को औरों से बढ़कर जानता प्रभु। ऐसे जीवन के कई सारे संदर्भ आए हैं जहां पर हमारी व्याकुलता, हमारी वेदना को समझने के लिए कोई नहीं था, लेकिन वहां पर मेरा यीशु मेरे लिए खड़ा रहा। हालेलुया। जीवन में जब हमारे अपनों ने हमें गड्ढों में डाला, जब जीवन में हमारे अपनों ने हमें छोड़ा और हमें त्यागा, लेकिन मेरे यीशु ने मुझे और आपको नहीं छोड़ा मेरे प्रियो। इसलिए गीतकार कहता है, हो मेरे दिल की सारी व्याकुलता को औरों से बढ़कर जानता प्रभु। मेरे दिल की सारी व्याकुलता को औरों से बढ़कर जानता प्रभु। चिंताओं में, सारी मुश्किलों में शांति से दिल को भरता प्रभु। हमें चिंताओं में, सारी मुश्किलों में शांति से दिल को भरता प्रभु। इसलिए मिलकर ले चलता है प्रभु मुझे, ले चलता है दिन प्रतिदिन फसल से मुझे वो ले चलता। हमें दिन प्रतिदिन फसल से मुझे वो ले चलता है। दिन प्रतिदिन फसल से मुझे वो ले चलता है। भूमि पे जितने भी दिन है मेरे महफूज रखेगा पंखों तले। भूमि पे जितने भी दिन है मेरे महफूज रखेगा पंखों तले। चिंता नहीं, कोई डर भी नहीं, मेरा भविष्य है उसके हाथों। कितने लोग आएंगे? चिंता नहीं, कोई डर भी नहीं, मेरा भविष्य है उसके हाथों। वो ले चलता है प्रभु मुझे, ले चलता है। हालेलुया। दिन प्रतिदिन फजल से मुझे वो ले चलता है। दिन प्रतिदिन फजल से मुझे वो ले चलता है। हालेलुया। कितने लोग एक बार ताली बजाकर यीशु प्रभु को धन्यवाद करेंगे और कहेंगे, प्रभु तू मुझे ले चलता है। हालेलुया। मेरी जिंदगी की इस मरुभू यात्रा में, मेरे जीवन की इस जंगल की इस यात्रा में मुझे और कोई नहीं, मेरा हम सफर बनकर तू मुझे ले चलता है। आपकी तालियों की आवाज कम है प्रभु के सेवकों, जोरदार तालियां यीशु मसीह के लिए बजाकर कहे, मेरे लिए तू काफी है प्रभु, तू मुझे ले चलता है। हालेलुया। ओ धन्यवाद यीशुवे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। प्रभु हम सबको बहुत आय से आशीष दे। हमें परमेश्वर इस यात्रा के दौरान हमारे संग रहे, दिन प्रतिदिन हमें वो चलाए, अपने फजल से वो हमें चलाए।
परमेश्वर सबको आशीष। थैंक यू पास्टर, मुझे समय देने के लिए, हमारे परिवार के लिए, यहाँ की सेवकाई के लिए भी आप प्रार्थना करते रहें। गुड गॉड ब्लेस यू। थैंक यू। आमीन। थैंक यू डियर पास्टर, थैंक यू। आइए मिलकर एक ताली बजाएं पास्टर के लिए। प्रभु ने बहुत अच्छी तरीके से हम सबको आत्मा में जागृत कर कर प्रभु के उस महान स्वर्गीय उपस्थिति से भर दिया। थैंक यू वेरी मच डियर पास्टर। आप आते रहिए, हमें वर्शिप में अगुवाई करते रहिए। आज सुबह वो घड़ी आ चुका है, हम लोग मिलकर प्रभु का वचन को सुनने जा रहे हैं। और आज हमारे बीच में एक प्रार्थना योद्धा है। सिर्फ प्रार्थना योद्धा नहीं, लेकिन हमारा और हमारे सारे सेवकों के लिए एक आदर्श भी है। पास्टर केपी जोस, जिस प्रकार से आप पहले भी हमारे बीच में आ चुके हैं, वो दुबई में केंद्रित है और वो एक प्रार्थना योद्धा है। जिस प्रार्थना संगम के जूम प्लेटफॉर्म में आप आज और हम जुड़े हैं, ये उन्होंने ही हमारे उत्तर प्रदेश के एनडीसी के लिए इस प्रार्थना सभा को चलाने के लिए हमें दिया है। क्योंकि जब तक हमारे पास जूम का पूरा बंदोबस्त ना हो जाए, उन्होंने हमें हेल्प किया। उन्होंने बोला है आपके पास मेरे जूम आईडी लेके प्रार्थना कर सकते हैं, और उन्होंने हमें यह दिया है। साथ ही साथ वो कई लैंग्वेजेस में, भारत के कई लैंग्वेजेस में प्रार्थना सभाओं को चलाते हैं। उसमें से एक हिंदी का भी है, वो भी हर बुधवार को है, वो उसको लीड करते हैं। प्रभु के दास को प्रार्थना का एक बड़ा दर्शन है, और आज वो हमारे बीच में है और हम लोग सब प्रार्थना के साथ बैठे। और क्योंकि आज सुबह प्रभु हमसे बात करने को पाए, ऑन बिहाफ ऑफ एनडीसी एग्जीक्यूटिव कमेटी और हमारे सुप्रेंट रेवरेंड शाजी वर्गीस, ऑन बिहाफ ऑफ आवर सुप्रेंट, आई वुड लाइक टू इनवाइट रेवरेंड जॉस टू कम फॉरवर्ड एंड टू प्रीच द वर्ड ऑफ गॉड, एंड लेट अस ऑल क्लैप आवर हैंड्स। हम सब ताली बजाएं और प्रभु के दास को हमारे बीच में स्वागत करें। ओवर टू यू पास्टर जॉस। Praise the Lord. प्रभु के नाम की കർത്താവിന്റെ महिमा हो। ധന്യമായ നാമം ഈ പ്രഭാതത്തിൽ വാഴ്ത്തപ്പെടുമാറാകട്ടെ. आज की सुबह प्रभु यीशु मसीह की नाम को आज सुबह हमारे बीच में महिमा मिलने को पाए। ഒത്തിരി സന്തോഷമുണ്ട് വീണ്ടും ഒരു പ്രാവശ്യം കൂടെ ദൈവവചനവുമായി നിങ്ങളോട് ചേർന്നായിരിക്കുന്നതിൽ. आज सुबह मैं बहुत खुश हूं कि आपके सम्मुख में आकर प्रभु के वचनों को मैं बांट सकूं। ഈ മീറ്റിംഗ് ലീഡ് ചെയ്യുന്ന കർത്താവിന്റെ വിലപ്പെട്ട ദാസൻ ഷിബു എബ്രഹാം, മറ്റെല്ലാ എക്സിക്യൂട്ടീവ് മെമ്പേഴ്സ്, ഞാൻ ഒത്തിരി ബഹുമാനിക്കുന്ന കർത്താവിന്റെ ദാസൻ ഷാജി വർഗീസ്, ജോയിൻ ചെയ്തിരിക്കുന്ന എല്ലാ ദൈവദാസന്മാർ, ദൈവമക്കൾ എല്ലാവർക്കും ഒരിക്കൽ കൂടെ വന്ദനങ്ങളെ അറിയിക്കുന്നു. एनडीसी के एग्जीक्यूटिव चेयरमैन या सुपरिटेंडेंट शाजी वर्गीस और सारे एग्जीक्यूटिव कमेटी और सारे आदरणीय हमारे पास्टर्स जो आज सुबह हमारे साथ जुड़े हुए हैं, सबको मैं तहे दिल से आप सबका स्वागत करना चाहूंगा। പാസ്റ്റേഴ്സിന്റെ വലിയൊരു ഗ്രൂപ്പാണല്ലോ, അതോർത്ത് സ്തോത്രം ചെയ്യുന്നു. എല്ലാവരെയും കർത്താവ് അനുഗ്രഹിക്കട്ടെ. അല്പസമയത്തെ ചിന്തയ്ക്കായിട്ട് ഞാനൊരു വചനഭാഗം വായിക്കുവാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. യോന പ്രവാചകന്റെ പുസ്തകം 1-ാം അധ്യായം അതിന്റെ 12-ാമത്തെ വാക്യം. कुछ समय की चिंता के लिए मैं जोना की किताब, उस യോഹന്നാൻ സുവിശേഷമാണോ പാസ്റ്റർ? അല്ല, യോന പ്രവാചകന്റെ പുസ്തകം. ओके, जोना नबी की पुस्तक, उसका पहला अध्याय 1:12 अല്ലേ? അതെ അതെ. हाँ, पहला अध्याय उसका 12वां वचन को आपके सम्मुख में पढ़ना चाहूंगा। जोना पहला अध्याय उसका 12वां वचन। जोना नबी की पुस्तक। कोई पढ़ के सहायता करे। योना नबी उसका पहला अध्याय उसका 12। उसने उनसे कहा, मुझे उठाकर समुद्र में फेंक दो, तब समुद्र शांत पड़ जाएगा, क्योंकि मैं जानता हूं कि ये भारी आंधी तुम्हारे ऊपर मेरे ही कारण आई है। വായിച്ച വചനഭാഗത്തെ ഓർത്ത് ദൈവത്തോട് നന്ദി പറയുന്നു. अभी पढ़े हुए इस वचन के लिए मैं प्रभु का धन्यवाद देना चाहूंगा। ഞാനാണ് എല്ലാ ആഴ്ചകളിലും ഈ മീറ്റിംഗ് ജസ്റ്റ് ഹോസ്റ്റ് ചെയ്ത് കൊടുക്കുന്നത്. അപ്പോൾ എനിക്കറിയാം ഈ മീറ്റിംഗിൽ വചനം സംസാരിക്കുന്ന ദൈവദാസന്മാരെല്ലാം വളരെ ശക്തരാണ്. ദൈവരാജ്യത്തിന് വേണ്ടി ഒത്തിരി പ്രയോജനപ്പെടുന്ന സീനിയർ ദൈവദാസന്മാരാണ് ദൈവവചനം ശുശ്രൂഷിക്കുന്നത്. मैं हर दिन हर मंगलवार को सुबह 8:15 में प्रभु के दास मुझे होस्ट बनाते हैं और वो वापस जाते हैं
और उनको बहुत अच्छी तरीके से यकीन है। यहाँ सारे पास्टर्स जो हैं बहुत ही सीनियर हैं, बहुत सालों से प्रभु की सेवकाई कर रहे हैं। मैं जानता हूं कि उनके बीच में आज प्रभु का वचन बांट रहा हूं। ഇപ്പോൾ ദൈവദാസന്മാരുടെ ഒരു വലിയ കൂട്ടമുണ്ട്. നിങ്ങളെല്ലാം നന്നായി ദൈവവചനം പഠിച്ചവരും പഠിപ്പിക്കുന്നവരും ശുശ്രൂഷിക്കുന്നവരുമാണ്. और आप में से कई प्रभु के दास जो हैं बहुत अच्छी तरीके से प्रभु के वचन को पढ़े हैं, सेवकाई भी करते हैं और पढ़ाते भी हैं। അതുകൊണ്ട് ഒത്തിരി ആഴത്തിലുള്ള ഒരു ദൈവവചന ചിന്തയല്ല നിങ്ങൾ ശ്രദ്ധിക്കുമ്പോൾ സൺഡേ സ്കൂളിൽ പോലും പഠിക്കുന്ന ചെറിയൊരു സ്റ്റോറിയാണ് യോനയുടെ പുസ്തകം. और आज सुबह बहुत गहराई की बातों को हम इस प्रभु के वचन से नहीं देख सकते हैं, लेकिन संडे स्कूल में जिस साधारण तरीके से जो प्रभु के वचन को बच्चों को सिखाया जाता है, वैसा ही एक प्रभु का वचन है जो आज के सुबह योना नबी की इस पुस्तकों से हम सीख सकते हैं। എന്നാൽ ഇന്ന് പ്രഭാതത്തിൽ യോനയുടെ ഒരു ചരിത്രമോ സ്റ്റോറിയോ അല്ല പറയാൻ ആഗ്രഹിക്കുന്നത്. അതിലൂടെ ഇന്ന് പ്രഭാതത്തിൽ പരിശുദ്ധ ആത്മാവ് നമ്മോട് സംസാരിക്കും. आज सुबह योना नबी के जीवन के कुछ बातों को नहीं, लेकिन उनके जीवन से परमेश्वर की आत्मा ने जो मुझसे कहा है वही सिर्फ बातों को आपके आज सुबह मैं आपसे बात करना चाहूंगा। ഞാൻ എല്ലാ ദിവസവും പ്രഭാതത്തിൽ ഒരു പ്രാർത്ഥന നടത്തുന്നുണ്ട്. ഇപ്പോൾ 5 വർഷമായി രാവിലെ 5:30 മുതൽ 7:30 വരെ. ഇന്ന് രാവിലെ ആ പ്രാർത്ഥന കഴിഞ്ഞ് ഈ സീറ്റിൽ തന്നെ ഇരിക്കുകയാണ്. അതുകൊണ്ട് നമ്മുടെ പ്രാക്ടിക്കൽ ക്രിസ്ത്യൻ ലൈഫിലാണ് വചനത്തിലൂടെ മാറ്റം വരേണ്ടത്. आज सुबह 5:30 बजे से लेकर मैं प्रार्थना को चलाता हूं, प्रार्थना संगम, और उसके बाद उसी सीट में अभी तक बैठा हूं और अभी आपके साथ प्रभु का वचन बांट रहा हूं। हमारे और आपके जीवन में प्रैक्टिकल तरीके से प्रभु का वचन कार्य होने को पाए, यही मेरी आग्रह है और इसलिए मैं प्रार्थना करना चाहूंगा। നമ്മൾ ദൈവവചനം കേൾക്കുമ്പോൾ വിടുതലുണ്ട്, അത്ഭുതമുണ്ട്, സൗഖ്യമുണ്ട്, ഉയർച്ചയുണ്ട് എന്ന് കേൾക്കുമ്പോൾ നമുക്കൊരു വലിയ സന്തോഷമാണ്. നമ്മൾ കരമടിക്കും, സ്തോത്രം ചെയ്യും. എന്നാൽ അതിനുശേഷം നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ വരുന്ന മാറ്റങ്ങൾ വചനത്തിലൂടെ സംഭവിച്ചില്ലെങ്കിൽ അതൊന്നും നിലനിൽക്കുന്നതല്ല. जब भी हम प्रभु के वचन को सुनते हैं, हम उम्मीद करते हैं कि हमारे जीवन में चंगाई हो, छुटकारा हो, बढ़ोतरी हो, और हर चीजों को हम उम्मीद करते हैं। लेकिन हम वचन सुनने के बाद अगर हमारे जीवनों में वो वचन अगर बात ना करे, हमारे जीवन को परिवर्तन ना करे, तो वचन सुनने से कोई लाभ नहीं होती है। വചനത്തിന് ദൈവത്തോളം ശക്തിയാണ്. प्रभु का वचन परमेश्वर के तुल्य सामर्थ्य होता है। ആമേൻ. വചനം നമ്മുടെ ഉള്ളങ്ങളിൽ വലിയ മാറ്റങ്ങളെ വരുത്തും. और प्रभु का वचन हमारे हृदय में बहुत बड़ी बदलाव को ला सकता है। ആമേൻ. വചനം കേൾക്കുമ്പോൾ നാം അത് ഏറ്റെടുത്ത് സമർപ്പിക്കുന്നെങ്കിൽ നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ അത് അനുഗ്രഹമായി. जब कभी भी हम वचन को सुनते हैं, अगर हम उसको स्वीकार करते हैं, अपने जीवन को अंगीकार करते हैं, तो हमारे जीवन में एक बहुत बड़ा बदलाव परमेश्वर हमारे जीवनों को रूपांतर परमेश्वर हमारे जीवन में देगा। ഈ യോനയുടെ ചരിത്രത്തിലേക്ക് പോകാനുള്ള സമയം എനിക്കില്ല. योना नबी के जीवन के बारे में कहने के लिए मेरे पास समय नहीं है। എനിക്ക് ലഭിച്ച സമയത്തിന്റെ പകുതി സമയം ശിവപാസ് എടുക്കുക. और आधा समय ट्रांसलेटर जो है वो ले रहे हैं। ആമേൻ. അതൊരു വലിയ നഷ്ടം തന്നെയാ. और प्रभु के दास के लिए थोड़ा लॉस है। ഞാനും ഹിന്ദിയില് സംസാരിക്കാനും പ്രസംഗിക്കാനും ഒക്കെ ആഗ്രഹിച്ചുകൊണ്ടിരിക്കുക. प्रभु के दास भी हिंदी में प्रचार करने के लिए चाहते हैं। उनके दिल के अंदर तमन्ना है कि वो हिंदी में प्रचार करें, കാരണം ഒട്ടും ആ സമയം നഷ്ടപ്പെടാതിരിക്കാന്. क्योंकि समय बिल्कुल मैं नष्ट होते हुए देखना नहीं चाहूंगा। ഞാൻ യോനയുടെ ചരിത്രത്തിലേക്ക് പോകുന്നില്ല. ഓരോ കാലഘട്ടത്തിലും ദൈവം തന്റെ ഹൃദയത്തിലെ പദ്ധതികൾ ഓരോ അഭിഷക്തന്മാരെ ഏൽപ്പിക്കാറുണ്ട്. हम और आप जानते हैं कि हर एक समय में, हर एक शताब्दी में परमेश्वर अपनी आवाज को अपने भक्तों के द्वारा लोगों तक पहुंचाता है। നമ്മൾ ഈ യോനയുടെ സ്റ്റോറിയൊക്കെ കുഞ്ഞുങ്ങളെ പഠിപ്പിക്കുമ്പോൾ അനുസരണം കെട്ട യോന എന്നൊക്കെയാ പഠിപ്പിക്കുന്നത്. और जब भी हम ये योना नबी की बारे में जब हम बच्चों को संडे स्कूल लेते हैं, तो हम इस प्रकार से बच्चों को सिखाते हैं, कहना ना मानने वाला योना कहकर हम उस बच्चों को सिखाते हैं। യോന അനുസരണക്കേട് കാണിച്ചെങ്കിലും ആ കാലഘട്ടത്തിൽ ദൈവശബ്ദം കേൾക്കുന്ന, ദൈവത്തിന്റെ ആലോചന ദൈവം ഏൽപ്പിച്ച വിശ്വസ്തനായ ഒരു ദൈവദാസനായി. योना यद्यपि परमेश्वर के उस मार्गदर्शन को अपने जीवन में लागू नहीं किया, लेकिन योना जो है परमेश्वर की आवाज को निरंतर सुनने वाला एक अभिषिक्त परमेश्वर का दास था। നമ്മുടെ ദൈവത്തെ കുറിച്ച് നാം
ഇപ്പോൾ ആരാധനയിൽ ശക്തമായിട്ട് ആരാധിപ്പാൻ ഇടയായിട്ട് अभी हम लोग मिलकर परमेश्वर की उपस्थिति में बड़े सामर्थ के साथ आराधना किए। നമ്മുടെ ദൈവം നശിപ്പിക്കുന്ന ദൈവമല്ല. हमारा परमेश्वर नाश करने वाला परमेश्वर नहीं है। നമ്മുടെ ദൈവം ഒരു സാഡിസ്റ്റ് അല്ല. मेरा परमेश्वर हम सबको दुखित होना देखना पसंद नहीं करता है। നമ്മെ ദൈവിക പദ്ധതിയിലേക്ക് മടക്കിക്കൊണ്ടുവരുന്ന ദൈവം. हमें और आपको परमेश्वर की इस योजना में वापस लाने वाला एक परमेश्वर है। ആമേൻ. ഉൽപ്പത്തി പുസ്തകത്തിൽ തന്റെ സ്വരൂപത്തിലും സാദൃശ്യത്തിലും സൃഷ്ടിച്ച മനുഷ്യൻ വഷളത്വത്തിലേക്കും പാപത്തിലേക്കും പോയപ്പോൾ ഉൽപ്പത്തി പുസ്തകം 6-ാം അധ്യായത്തിൽ ദൈവത്തിന്റെ ഹൃദയം വേദനിക്കുക. और हम देख सकते हैं उत्पत्ति की पुस्तक में जो मनुष्य परमेश्वर की उस महान योजना से जब हट गया था तो परमेश्वर का हृदय टूटकर वो बड़ी वेदना के साथ दुखित हुआ। അപ്പോഴും ഈ നശിപ്പിക്കുവാനുള്ള ദൈവിക പദ്ധതിയിൽ നിന്ന് മടങ്ങി വരാൻ വേണ്ടി ആ കാലഘട്ടത്തിലെ ദൈവം ഏൽപ്പിച്ച നോഹയെ കൊണ്ടൊരു പെട്ടകം പണിയിക്കുക. और हम देख सकते हैं क्योंकि परमेश्वर लोगों को नाश नहीं करना चाहता था, इसलिए नोहा के द्वारा एक ऐसी समुद्र की जहाज को तैयार करने के लिए बोला जिसमें लोग किसी तरह बच सके। അപ്പോൾ മനുഷ്യൻ വഷളത്വത്തിലേക്ക് പോകുമ്പോഴും ദൈവത്തിന് അവരെ മടക്കിക്കൊണ്ടുവരാനും മടങ്ങി വരാനുമുള്ള അവസരം കൊടുക്കുക. जब कभी भी परमेश्वर से लोग दूर हो जाते हैं तो परमेश्वर एक ऐसा अवसर तैयार करता है तो किसी तरह वो मनुष्य वापस परमेश्वर की योजना में आ जाएं। പിന്നീട് നാം വേദപുസ്തകം പഠിക്കുമ്പോൾ ഏലിയാവാകട്ടെ, എലീശയാകട്ടെ, ദാനിയേലാകട്ടെ ഓരോരുത്തരെയും ദൈവം ഉപയോഗിക്കുന്നത് ദൈവത്തിങ്കലേക്ക് ജനത്തെ മടക്കിക്കൊണ്ടുവരാൻ. एलिशा हो, एलिया हो या दानियल हो, सभी के जीवन को परमेश्वर ने इस्तेमाल किया कि लोगों को जो परमेश्वर के योजना से दूर हो चुके थे उनको वापस अपनी योजना में लाने के लिए परमेश्वर ने इन दासों को इस्तेमाल किया। നിനവേ എന്ന് പറയുന്ന ഒരു പട്ടണം വഷളത്വത്തിലേക്ക് പോയപ്പോൾ ദൈവം അതിനെ നശിപ്പിക്കാൻ ആഗ്രഹിക്കുക. निनवे नामक एक शहर को जब वो परमेश्वर के योजना से दूर होकर संसारिक तौर से जी रहे थे तो परमेश्वर ने उस राज्य को समाप्त करने की योजना बनाई। എന്നാൽ ദൈവം അതിനെ നശിപ്പിക്കാതെ അവരെ മടക്കിക്കൊണ്ടുവരാൻ ഒരു ആഗ്രഹം ദൈവത്തിന്റെ ഉള്ളിലുണ്ട്. लेकिन नाश न करते हुए परमेश्वर उनको वापस अपनी योजना में लाने के लिए परमेश्वर के पास एक योजना था। ആ കാലഘട്ടത്തിൽ ഏറ്റവും അനുയോജ്യനായ ഒരു ദൈവദാസനെ ആ പട്ടണത്തിലേക്ക് ദൈവം അയക്കുന്നു. उस समय परमेश्वर ने एक ऐसे व्यक्ति को चुना जो योग्य नहीं था और उस जगह में जाकर परमेश्वर के वचन को उन तक पहुंचा सके। ആമേൻ. യോന നിനവയിലേക്ക് പോകാത്തത് ദൈവത്തിന്റെ വാക്കിനെ അനുസരണക്കേട് കാണിച്ചതാണെങ്കിലും ചരിത്രത്തിൽ ചില വൈകാരികമായ വിഷയങ്ങളാണ്. എങ്കിലും യോന നിനവയിൽ നിന്ന് മാറി തർസീസിലേക്ക് പോകുകയാണ്. और हम देख सकते हैं योना जो है परमेश्वर ने उनको जहां जाना था कहने के बावजूद भी योना ने परमेश्वर की बातों को ना मानते हुए वो निनवे को छोड़कर वो तर्शीश की और अपनी यात्रा को किया। ആമേൻ. ദൈവദാസന്മാരെ, ദൈവമക്കളെ, പലപ്പോഴും നാം ദൈവശബ്ദം കേട്ടിട്ടും ദൈവത്തിന്റെ ഇടപെടൽ ഉണ്ടായിട്ടും നാം പലപ്പോഴും അതിൽ നിന്ന് വ്യതിചലിച്ചു പോകാറുണ്ട്. मेरे प्रियो प्रभु के दास लोग, हम कई बार परमेश्वर की आवाज को सुनने के बावजूद भी, उस आवाज को पहचानने के बावजूद भी उसकी योजना को छोड़कर हम किसी और दिशा की ओर अपनी यात्रा कर लेते हैं। ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് വ്യക്തമായി സംസാരിച്ചാലും നമ്മൾ സാഹചര്യങ്ങളെ ഒക്കെ നോക്കിയിട്ട് നമ്മൾ അതിൽ നിന്ന് വ്യതിചലിച്ചു പോയ അനുഭവങ്ങൾ പിന്നിൽ കാണും. कई बार हम अपनी परिस्थिति को देखकर परमेश्वर की आवाज को टुकराकर हम अपनी मर्जी से चले जाते हैं। അപ്പോൾ നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ വരുന്ന ചെറിയ പ്രതിസന്ധികളൊക്കെ പിശാച് ഒരുക്കുന്ന പദ്ധതികളായി കാണാതെ അത് ദൈവിക പദ്ധതികളായി കണ്ട് നമുക്ക് മടങ്ങി വരാൻ കഴിയുമെങ്കിൽ വീണ്ടും ദൈവത്താൽ പ്രയോജനപ്പെടുവാനിടയായി. लेकिन हम परमेश्वर की आवाज को ना सुनकर हम दूसरी दिशा में जब जाते हैं तो हमें इस बात का एहसास होने को पाए कि ये परमेश्वर का नहीं है, शैतान की योजना है। और अगर हम उसमें से मुड़कर परमेश्वर की योजना की ओर वापस आ जाए तो परमेश्वर हमें और आपको आशीष जरूर करेगा। ഇവിടെ ഈ പടകിന് വലിയ പ്രതിസന്ധി നേരിടുക. और यहां हम देख सकते हैं इस नैया में जो योना जा रहा था वहां बड़ी कठिनाइयों का सामना करना पड़ा। ഞാനൊരു സ്റ്റോറി അല്ല പറയുന്നത്, നിങ്ങളോടുള്ള ഒരു ദൈവത്തിന്റെ ആലോചന അറിയിക്കും.
मैं कहानी आपके साथ में नहीं कह रहा हूं, लेकिन परमेश्वर की ओर से आपके लिए एक संदेश इसके बीच में मैं आज के सुबह कहना चाहूंगा। ആ യാത്ര ചെയ്യുന്ന കപ്പലിന് ഒത്തിരി പ്രതിസന്ധികൾ ഉണ്ടായത് തകരാൻ തുടങ്ങുകയും और जिस नैया में यात्रा योना कर रहा था, बड़ी समस्याओं का सामना करना पड़ा और वो नैया टूट कर बिखर जाने की नौबत आ चुकी थी। ആമേൻ. പടകിലുള്ളവർക്ക് മനസ്സിലായി ഇതിലെ ഏതോ ഒരു വ്യക്തിയുടെ കാരണം കൊണ്ടാണ് ഈ പടകിന് ഇത് സംഭവിക്കുന്നത്. उस नैया में मौजूद सारे लोगों को इस बात का एहसास हुआ कि इसके अंदर में एक ऐसा व्यक्ति है जिसके कारण आज नैया जो है इस समस्याओं से घिरा हुआ है। ആമേൻ. അല്ലാതെ എല്ലാം പിശാചിന്റെ പദ്ധതിയാണെന്ന് അവർ മനസ്സിലാക്കിയില്ല. लेकिन उन्होंने इस बात को ऐसा नहीं कहा कि यह शैतान की योजना है। നമ്മൾ എന്ത് വന്നാലും പിശാചിന്റെ തലയിലായിടുന്നത്. और हम कोई भी घटना हमारे जीवन में होती है, हम हर घटनाओं को शैतान के साथ जोड़ देते हैं। നമ്മൾ പിന്നെ ശാസിക്കുന്നു, ഭത്സിക്കുന്നു, ഉപവസിക്കുന്നു, പക്ഷേ ഇതിന്റെ കാരണം എന്തെന്ന് കണ്ടുപിടിക്കുന്നില്ല. हम उसके ऊपर अपने हक को जमाते हैं, प्रार्थना करते हैं, बंधन खोलने के लिए सब कुछ करते हैं, लेकिन इसकी कारण को ढूंढने के लिए आप और हम कभी भी कोशिश नहीं करते हैं। എന്നാൽ ഈ പടകിലുള്ളവർ ഇതിനൊരു കാരണമുണ്ടെന്ന് മനസ്സിലായി. लेकिन उस जहाज में, उस नैया में बैठे हुए व्यक्तियों को इस बात का एहसास हुआ कि कोई एक ऐसा कारण है जिसके कारण यह दुर्घटना होने जा रहा है। ആമേൻ. ഇത് പിശാചിന്റെ പദ്ധതിയല്ല, ഇത് ദൈവിക പദ്ധതിയാണ്. ആരോ ഒരാൾ ഇതിന് കാരണക്കാരനാണ്. लोगों ने इस प्रकार से सोचा ये शैतान का प्लान नहीं है, लेकिन ऐसा कोई व्यक्ति इसके अंदर है जो ईश्वर के खिलाफ में बात कर रहा है। इस बात का एहसास उस नैये में मौजूद लोगों को हुआ। ഞാൻ ദൈവമക്കളാണല്ലോ, ദൈവദാസന്മാരാണല്ലോ ഇതിലിരിക്കുന്നത്. അതുകൊണ്ട് തുറന്നു പറയുക, ഞാനൊരു മാർത്തോമ ബാക്ക്ഗ്രൗണ്ടിലുള്ള പൗരോഹിത്യ സഭയിൽ നിന്നാ വന്നത്. അപ്പോൾ അവിടെ ഉള്ളപ്പോഴൊന്നും ഈ കൂടുതൽ ഈ പോരാട്ടം, ബന്ധനം, പിശാചെന്ന് അധികം കേൾക്കാറില്ലായിരുന്നു. प्रभु के दास पहले, आप सब प्रभु के दास है इसलिए हम इस बात को खुलकर कहना चाहूंगा, प्रभु के दास पहले मर्थोमा नामक एक ऑर्गेनाइजेशन में थे। वहां पे बंधन और शैतान इस शब्दावली का इस्तेमाल वहां नहीं हुआ करता था। ആമേൻ. ബെന്തക്കോസ്തിൽ വന്നപ്പോൾ പനി വന്നാലും, ബൈക്കിന്റെ ടയർ പോയാലും, കുഞ്ഞു തുമ്മിയാലും, എന്ത് വന്നാലും എല്ലാം പിശാചാണ്. लेकिन पेंटिकॉस्टल लोगों के पास हर गाड़ी की टायर फट जाए या बच्चे को नाक में जुकाम हो जाए, हर चीज के लिए हम शैतान को दोष लगाने लग जाते हैं। ആമേൻ. കൂടുതൽ സമയം ബന്ധനം പോരാട്ടം, പിശാച് ബന്ധനം പോരാട്ടം, ഇത് മാത്രമാ വായിലൂടെ വരുന്നത്. हमारे मुंह से हर बार बंधन तोड़ना, शैतान और ये शब्दावली का हम बहुत इस्तेमाल करते रहते हैं। നമ്മുടെ ആരാധനകളിൽ അങ്ങ് ശാസനകളാ, പക്ഷെ ദൈവത്തെ സ്തുതിക്കുന്നത് കുറവാണ്. हमारी आराधना में भी हम बंधन तोड़ने लग जाते हैं, प्रभु की स्तुति और महिमा कम करते हैं। शैतान की बंधन को तोड़ने में हमारी आराधनाओं में भी हम समय बिताते हैं। അപ്പൊ ഈ പടകിൽ ഇരുന്നവർക്ക് മനസ്സിലായി ഇതിനൊരു കാരണക്കാരനുണ്ട് ഇതിനകത്ത്. वो वहां नौवा में बैठे हुए, नैया में बैठे हुए लोगों को इस बात का एहसास हुआ कि इस डूबने का कोई कारण एक व्यक्ति यहां बैठा। അവര് ഓരോരുത്തരുടെ പേര് എഴുതി ചീട്ടിട്ടു. और उन्होंने एक दूसरे का नाम लिखकर वहां पे डाला। ആമേൻ. ഓരോ തട്ടിൽ നിന്ന് നോക്കിയപ്പോഴും ഈ പേരുള്ളവരെ കാണുന്നില്ല. और उसने उस जहाज में, उस नैया में वो नाम का व्यक्ति को ढूंढा, लेकिन वहां नहीं मिला। എന്നാൽ അടിത്തട്ടിൽ എത്തിയപ്പോൾ ഒരുവൻ കിടന്ന് ഉറങ്ങുക. लेकिन कुछ देर के बाद नीचे जब जहाज के या नैये के नीचे गए तो एक व्यक्ति वहां सो रहा था। ആമേൻ. ചില കാരണക്കാർ ഏത് പ്രതിസന്ധി വന്നാലും ഒന്നും അറിയാത്തവരെ പോലെ ഇരിക്കുന്നവരുണ്ട്. और हम जानते हैं कि कुछ लोग ऐसे हैं, उनके जीवन में चाहे किसी भी प्रकार की समस्या क्यों ना हो, वो ऐसे बैठते हैं जैसे कुछ हुआ ही नहीं हो। ആമേൻ. യോന ഇതൊന്നും അറിയാതെ ഉറങ്ങുക. योना को इसके बारे में कुछ नहीं पता था, आराम से वो सो रहा था। ആമേൻ. യോനയുടെ പേരിൽ ചീട്ട് വീണു. और योना का नाम लिखकर सब लोगों ने वहां डाल दिया। ആമേൻ. ഇനിയാണ് ഞാൻ നിങ്ങളോട് പറയാനുള്ള സന്ദേശം. अब मेरा संदेश आप लोगों के लिए अब मैं कहने जा रहा हूं। എന്റെ ചിന്തയില് പടകിലുള്ള ഒരു വലിയ കൂട്ടം ഇപ്പോൾ യോനയുടെ ചുറ്റും കാണും. और मैं आशा करता हूं कि योना के चारों तरफ सारे झुंड आकर खड़े हो गए होंगे। ആമേൻ. യോന സാധാരണ വ്യക്തിയല്ല. योना कोई साधारण व्यक्ति नहीं था।
ആമേൻ. ദൈവത്തിന്റെ ആലോചനയുമായി ഒരു പട്ടണത്തിലേക്ക് പോകുന്ന ശക്തനായ ദൈവദാസന. परमेश्वर की योजना को लेकर एक दूसरे प्रांत में जाने वाला एक परमेश्वर का अभिषिक्त सामर्थी प्रभु का दास था योना। ആമേൻ. ഇപ്പോൾ ഇത്രയും ജനത്തിന്റെ നടുവിൽ വെച്ച് താനാണ് ഇപ്പോൾ കുറ്റക്കാരനായി വന്നത്. इतने सारे लोगों के बीच में अपने आप को गलती करने वाले के रूप में उसको जाना गया। ആമേൻ. പുള്ളി ചെറിയ പാർട്ടി ഒന്നുമല്ല, റെവറൻഡാ. वो एक छोटा व्यक्ति नहीं था, वो शायद रेवरेंट होगा। ആമേൻ. എന്റെ ഭാഷയിൽ പറഞ്ഞ പുള്ളി ഷൗട്ട് ചെയ്ത് കാണും, ചെയ്തില്ല, ചെയ്യണം. ആമേൻ. ഞാനല്ല, എന്റെ പേരല്ല, നിങ്ങൾക്കറിയില്ല ഞാൻ ആരാണെന്ന് എന്ന് പറഞ്ഞ് സാധാ നിലയിൽ അവിടെ ഒരു ചെറിയ ഡ്രാമയൊക്കെ കളിക്കേണ്ടതാണ്. हो सकता है कि मैं ऐसे कहना चाहूंगा कि हो सकता है योना उठकर चिल्ला के कहना, हो सकता है ऐसा भी कहा होगा, आप लोग मेरे को क्यों दोष लगा रहे हो सकता है खड़े होके चिल्ला भी दिया होगा। യോനയ്ക്ക് പറയാൻ പറ്റും, നിങ്ങള് എല്ലാത്തിലും എന്റെ പേരായിരിക്കട്ടെ, എന്റെ പേര് യോനയെന്നല്ല, അത് വീട്ടിൽ വിളിക്കുന്നവർ എന്റെ ഒഫീഷ്യൽ പേര് ജോൺ എന്നാ. और शायद योना ने इस प्रकार से कहा होगा, ये योना जो आपने लिखा है ये मेरा नाम नहीं है, मेरा जो ऑफिशियल नाम जो है वो जॉन है। ഇങ്ങനൊന്നും അവിടെ സംഭവിച്ചില്ല. ये सब कहने के बावजूद भी उसकी कोई भी चाल वहां नहीं चल पाई। ആമേൻ. യോന ഒരു ദൈവദാസനാണെന്നും ദൈവത്തിന്റെ അഭിഷക്തനാണെന്നും ഒരു പ്രാർത്ഥനാ മനുഷ്യനാണെന്നും അദ്ദേഹത്തിന്റെ ആറ്റിറ്റ്യൂഡിൽ മനസ്സിലായി. लेकिन योना जो है एक प्रभु का दास है, या प्रभु का एक भक्त है, या प्रभु के लिए जीने वाला एक नबी है, उसकी आचरण से इस बात का एहसास हुआ कि वो कौन है। ആമേൻ. പ്രശ്നങ്ങൾ വരുമ്പോഴാണ് നമ്മുടെ അകത്തുള്ള പ്രാർത്ഥനാ മനുഷ്യൻ വെളിപ്പെടേണ്ടത്. जब समस्या हमारे जीवन से घिर जाती है तब हमारे अंदर की प्रार्थना व्यक्तित्व खुलकर सामने आनी चाहिए। ഒരു പട്ടണത്തിലെ വലിയ ദൂതറിയിക്കാൻ പോകുന്ന ശക്തനായ ദൈവദാസന, एक दूसरे देश में जाके प्रभु के संदेश को सुनाने वाला एक सामर्थी प्रभु के दास था योना। ഈ ചുറ്റും നിൽക്കുന്ന ജനത്തിന്റെ നടുവിൽ വെച്ച് ഈ മനുഷ്യൻ പറഞ്ഞു, ഈ പ്രതിസന്ധിക്ക് കാരണക്കാരൻ ഞാനാണ്. लेकिन योना ने अपनी गलती को मानकर इस प्रकार से कहा कि इस परिस्थिति की जो सामना आप कर रहे हैं उसकी उत्तरदायित्व मैं हूं और मैं ही हूं। ആമേൻ. എത്ര പേർക്ക് ആമീൻ പറയാൻ പറ്റുമെന്ന് എനിക്ക് कितने लोग അറിയില്ല. आमीन कह सकते हैं। ആമേൻ. പബ്ലിക്കായിട്ട് ജനത്തിന്റെ നടുവിൽ വെച്ച് ഈ ഭക്തനായ മനുഷ്യൻ, ഈ ശക്തനായ മനുഷ്യൻ പറയുക, തെറ്റുകാരൻ ഞാനാണ്. ये सारे लोगों के सामने हाथ जोड़कर योना कहता है कि दोषी मैं हूं। ചിലര് കണ്ടിട്ടുണ്ട്, പ്രശ്നക്കാരെ നമുക്കറിയാം, അവര് ആ പടക് മൊത്തവും മുങ്ങിയാലും അതിൽ നിന്ന് ഇറങ്ങത്തില്ല. और हम जान सकते हैं कुछ लोग ऐसे हैं, उनको समस्या पता होने के बावजूद भी चुप रहते हैं, चाहे नैया डूब क्यों ना जाए, लेकिन वो चुपचाप बैठे रहेंगे। ഈ മനുഷ്യന്റെ അടുത്ത വാക്കുകൾ നിങ്ങൾ ശ്രദ്ധിക്കണമേ. ये व्यक्ति का जो आगे की बात को जरा ध्यान से सुनिएगा। കാരണക്കാരൻ ഞാനാണ്, कारण मैं ही हूं, എന്നെ നിങ്ങൾ എടുക്കണം. मुझे आप लोग उठा लेना। ഈ അലറുന്ന, ഈ തിരയുള്ള, ഈ കലങ്ങി മറിഞ്ഞ കടലിലേക്ക് എന്നെ ഇടണം. मुझे उठाकर इस समुद्र की लहरों के बीच में आप मुझे डाल देना। നിങ്ങൾ രക്ഷപ്പെടും. और अगर डालोगे तो आप सब बच निकलोगे। എന്റെ നിമിത്തം നിങ്ങൾ ആരും നശിക്കരുത്. मेरे कारण आप लोग किसी भी प्रकार की आपको हानि नहीं होनी चाहिए। ഞാൻ ചെയ്ത തെറ്റിന്റെ ശിക്ഷ ഞാൻ തന്നെ അനുഭവിക്കണം. मेरे किए हुए गलती की गुनाह की सजा मैं खुद उठाने के लिए तैयार हूं। ആമേൻ. ഇത് കടകടച്ച് പ്രാർത്ഥനാ മുറി കയറി ദൈവത്തോടല്ല പറയുന്നേ. ये दरवाजे को बंद कर कर प्रार्थना की कमरे में परमेश्वर को कही हुई बातें नहीं है। ഇത് ജനത്തിന്റെ നടുവിൽ വെച്ച് പറയുക, എന്നെ എടുത്ത് കടലിലിടണം, ഞാൻ നശിക്കും, നിങ്ങൾ എല്ലാവരും രക്ഷപ്പെടണം.
यही आपके साथ जनता के सामने, घिरे हुए जनता के सामने कह रहा है, मैं ही दोषी हूं, मुझे उठाकर इस समुद्र में फेंक दो, आप सब बच निकलोगे। ഇന്ന് പ്രഭാതത്തിൽ കർത്താവ് നമ്മിൽ നിന്ന് ആഗ്രഹിക്കുന്നത് ഈ ഒരു വാക്ക്. आज सुबह मैं आपको कहना चाहता हूं, परमेश्वर आपसे और मेरे जीवन से यही शब्द सुनना चाहता है। നമ്മുടെ കുറവുകളെ, നമ്മുടെ തെറ്റുകളെ മറച്ചു വെക്കുന്നത് ശുഭമല്ല. അത് ഏറ്റുപറഞ്ഞ് ഉപേക്ഷിച്ചാൽ ഇന്ന് പകലും കരുണ ലഭിക്കും. हमारी गुनाहों को हम छुपा के रखने से हमारे जीवन में कोई आशीष नहीं होगी, लेकिन आज के सुबह अगर हम अपनी गुनाहों को अंगीकार करेंगे तो आज के सुबह परमेश्वर आपके मेरे जीवन में आशीष को ढेल देगा। തെറ്റുകൾ സംഭവിക്കാം, ബലഹീനതകൾ വരാം, നമുക്ക് കുറവുകൾ വരാം. പക്ഷെ അതിനെ ദൈവസന്നിധിയിൽ ഏറ്റുപറയാൻ, അത് പൊതുവിൽ അതിനെ അംഗീകരിക്കാൻ ഒരു മനസ്സുണ്ടെങ്കിൽ ഈ പ്രഭാതത്തിൽ പറയാം, നീ കടലിൽ തീരത്തില്ല, ദൈവത്തിന്റെ കരത്തിൽ സുരക്ഷിതമായിരിക്കും. आज सुबह मैं आपसे कहना चाहता हूं, अपनी गलतियों को अगर मानोगे, प्रभु के सामने में आपके जीवन में गलतियां हो सकती है, अपनी गलतियों को अगर मान के प्रभु के हाथों में सौंप देंगे तो आपको अगर समुद्र में भी डाला जाएगा तो परमेश्वर दोनों हाथों से आपको बचा के बाहर निकालेगा। ആമേൻ. അവർ ഈ മനുഷ്യനെ എടുത്ത് കടലിലേക്ക് ഇടുകയാ. वो सब लोगों ने योना को उठा के समुद्र के लहरों के बीच में डाल दिया അവർ നോക്കുമ്പോൾ വിത്തിൻ സെക്കൻഡ് കടൽ അടങ്ങി. और एक सेकंड के अंदर में समुद्र योना को समेट लिया। 16 വാക്യത്തിൽ പറഞ്ഞു, അവർ യഹോവയെ അത്യന്തം ഭയപ്പെട്ടു. और परमेश्वर का वचन 16 वाक्य में लिखा है कि वो सब भय से भर गए അവർ യാഗങ്ങളും നേർച്ചകളും കഴിച്ചു. और वो प्रार्थना करके परमेश्वर के उपस्थिति में प्रार्थना करने लगे। ഒന്ന് ശ്രദ്ധിക്കണമേ, ഒരു മനുഷ്യൻ തന്റെ തെറ്റുകളെ സമർപ്പിച്ചപ്പോൾ ഒരു വലിയ കൂട്ടത്തിന് നമ്മുടെ ദൈവം ആരെന്ന് തിരിച്ചറിയാൻ കഴിഞ്ഞു. जरा ध्यान से सुनिए, एक व्यक्ति जब अपने गुनाहों को परमेश्वर के सामने में मान लिया तो बाकी सब लोगों को एहसास हुआ कि हमारा परमेश्वर कौन है। അടുത്തൊരു വാക്ക് എഴുതിയിട്ടുണ്ട്, ദൈവം വലിയ മഹാമത്സ്യത്തോട് കൽപ്പിച്ചാക്കി. उसके बाद अगले वाक्य में लिखा है, परमेश्वर ने एक बड़ा समुद्री मछली को योना के लिए परमेश्वर ने आज्ञा दिया। നമ്മെ കരങ്ങൾ ഉയർത്തി നല്ലൊരു ആമീൻ പറഞ്ഞു. आइए मिलकर हाथों को उठा के एक आमीन बोले। ആമേൻ. എപ്പോഴാണോ സമർപ്പിച്ചത് ആ സെക്കൻഡിൽ തന്നെ സ്വർഗത്തിൽ നിന്നൊരു മെസ്സേജ് മത്സ്യത്തിന് എത്തിക്കഴിഞ്ഞു, നീ ഈ വീഴുന്ന മനുഷ്യനെ വിഴുങ്ങിക്കോണം. जैसे ही योना ने परमेश्वर की बात को माना, परमेश्वर ने जैसा योना समुद्र में गिरा, स्वर्ग से एक आदेश उस मछली को पारित हुआ, जाओ और योना को अपने अंदर समेट लो। യുപിയിലെ ദൈവദാസന്മാരോട്, ദൈവമക്കളോട് ഞാൻ ദൈവത്തിന്റെ ആത്മാവിന് ഒരു ദൂത് പറയാം. മത്സ്യത്തെ കൊണ്ട്, മൃഗത്തെ കൊണ്ട് നമ്മെ വിടുവിക്കുന്ന ഒരു ദൈവമുണ്ട്. प्रभु के दास जो यूपी में है, आपसे एक परमेश्वर का संदेश आज के सुबह कहना चाहता हूं कि मेरे प्रिय प्रभु के दासों, मछलियों को, जानवरों को इस्तेमाल कर कर मेरा परमेश्वर आपको छुड़ा सकता है। നമ്മുടെ ദൈവത്തിന് ഏത് നിലയിലും നമ്മെ രക്ഷിക്കാൻ കഴിയും. हमारा परमेश्वर के पास बहुत प्रकार की योजना है, आपको बचा सकता है। ആമേൻ. ഒരു മത്സ്യം ദൈവത്തിന്റെ കൽപ്പനയിലൂടെ ആ പടകിന് പിന്നാലെ യാത്ര ചെയ്യുകയാണ്. एक बड़ा मछली उस नैया के पीछे पीछे परमेश्वर के आदेश अनुसार जा रहा था। ആമേൻ. ആ പടകിൽ ഇരുന്നവർ ചിന്തിച്ചു കാണും, ഞങ്ങൾ എടുത്തിട്ട യോന കടലിലെ മത്സ്യങ്ങൾ കൊത്തിപ്പറിച്ച് സെക്കൻഡ് കൊണ്ട് ഫിനിഷ് ചെയ്തെന്ന് വിചാരിച്ചു കാണും. उस नैया में बैठे सारे लोग इस प्रकार से सोच रहे होंगे कि एक सेकंड के अंदर योना को मछली निगाह जाएगा और चबा के खा जाएगा। എന്നാൽ ഒരു മത്സ്യത്തിനും കൊത്തുവാനോ ഈ കടലിന് മുക്കുവാനോ കഴിയാതെ ദൈവം ഒരു സംരക്ഷണത്തിന്റെ കവചം ഈ മനുഷ്യന് വേണ്ടി സൃഷ്ടിച്ചു.
लेकिन आपको मैं इस बात को कहना चाहता हूं, परमेश्वर ने उस व्यक्ति को उस मछली के अंदर में संभाल के रखा। न समुद्र की लहरें, न मछली की पेट में परमेश्वर ने अपनी सुरक्षा की कवच को बना के रखा। ചിലരൊക്കെ പറഞ്ഞ് ഞാൻ കേട്ടിട്ടുണ്ട്, ഈ അനുസരണക്കേടിന്റെ ഒരു ശിക്ഷയാണ് ഈ മത്സ്യത്തിന്റെ വയറ്റിൽ 3 ദിവസം ഇരുന്നതെന്ന്. ഒരിക്കലുമല്ല, ഇത് ശിക്ഷയല്ല, ഇത് സമർപ്പിച്ച ഭക്തനുള്ള രക്ഷയാണ്. कई बार इस प्रकार से लोग कहते हैं कि योना की घटना एक आज्ञाकारिता के फलस्वरूप उत्पन्न हुआ एक पीड़ा है, लेकिन नहीं, मैं आपसे कहना चाहता हूं, यह परमेश्वर की योजना को सुन के निकला हुआ प्रभु की दास की सुरक्षा है। ഒരു മത്സ്യവും തൊടാതെ, ഒരു കേടും വരുത്താതെ, യോനയെ സുരക്ഷിതമായി ദൈവം കരുതിയ ഇടമാണ് മത്സ്യത്തിന്റെ വയറ്. योना के शरीर को ना छुए ना फाड़े, सुरक्षा के साथ संभालने का एक स्थान था उस मछली का पेट। ഈ മത്സ്യത്തിന്റെ വയറ്റിലേക്ക് പോകുന്നത് വായിലൂടെയാ. പല്ലുകൊണ്ടില്ല, മുള്ളുകൊണ്ടില്ല. ഈ മനുഷ്യന് ഒരു പോറൽ പോലും ഇല്ലാതെ അതിനകത്ത് സുരക്ഷിതനായിരിക്കുക. जरा सोचिए, मछली के मुंह से निकलते समय मछली की दांत होगी, जीभ होगी, लेकिन एक भी तरह से उसके शरीर में घाव हुए बिना मछली के पेट में पूरी तरह से योना को परमेश्वर ने सुरक्षित रखा। തിരകൾ തള്ളി വരുമ്പോൾ ഈ മത്സ്യം അതിന്റെ മുകളിലൂടെ ഓളിയിട്ട് പോകും. യോനയ്ക്ക് ഒരു കേടും വരുന്നില്ല. लेकिन लहरों के बीच में मछली पानी के अंदर से बाहर होते हुए समुद्र में बहने के बावजूद भी योना को उस पेट के अंदर में एक सुरक्षा कवच की तरह परमेश्वर ने संभाल के रखा। യോന അതിനകത്ത് പരാതികളോ പരിഭവങ്ങളോ ഇല്ല. 2-ാം അധ്യായം പ്രാർത്ഥനയുടെ അധ്യായമാണ്. और दूसरा अध्याय में हम देख सकते हैं, योना पेट में बैठकर उसके पास कोई गले शिकवे नहीं थे, बस वो प्रार्थना करते रहा। ഞാൻ അതുകൊണ്ടാ പറഞ്ഞ ഈ മനുഷ്യൻ ഒരു പ്രാർത്ഥനാ മനുഷ്യനാണ്. इसलिए मैंने आपसे शुरू में कहा, योना एक प्रार्थना व्यक्ति था। നമുക്ക് പ്രാർത്ഥിക്കണമെങ്കിൽ മുറി വേണം, പാ വേണം, കാർപ്പറ്റ് വേണം, AC വേണം, ഫാൻ വേണം. പക്ഷെ യോനയ്ക്ക് പ്രാർത്ഥിക്കാൻ ഇതൊന്നും വേണ്ട. ഈ വഴുവഴുപ്പുള്ള മത്സ്യത്തിന്റെ വയറ്റിനകത്ത് സാഹചര്യങ്ങളെ നോക്കാതെ യോന നിലവിളിക്കുകയാണ്. हमें और आपको प्रार्थना करना है तो एक अच्छा कमरा चाहिए, पंखे चाहिए, AC चाहिए, परिस्थिति अनुकूल होना चाहिए, लेकिन योना को इसकी कोई जरूरत नहीं। वो पेट में फिसलने वाले अंतड़ियों के बीच में खड़ा होकर ईश्वर से प्रार्थना करता रहा। പ്രാർത്ഥിക്കുന്നവർക്ക് എവിടെയും പ്രാർത്ഥിക്കാം. प्रार्थना करने वाले को कहीं पर भी प्रार्थना किया जा सकता है। എത്ര പേർക്ക് ആമീൻ പറയാൻ പറ്റും? പ്രാർത്ഥിക്കുന്നവർക്ക് സ്ഥലം ഒരു വിഷയമല്ല. प्रार्थना करने वालों के लिए स्थान कोई विषय नहीं है। कितने लोग आमीन कह सकते हैं? പ്രാർത്ഥിക്കുന്നവർക്ക് കൂടെ ആരെങ്കിലും വേണമെന്നൊരു കാരണമില്ല. प्रार्थना करने वालों को साथ में कितने लोग चाहिए, इसकी कोई जरूरत नहीं है। പ്രാർത്ഥിക്കുന്നവർക്ക് സാഹചര്യങ്ങൾ ഒരു വിഷയമല്ല. और प्रार्थना करने वालों को अपनी कोई परिस्थिति की आवश्यकता नहीं है। അതിനകത്ത് എന്നെ വിടുവിക്കണമേ, രക്ഷിക്കണമേ എന്നുള്ള പ്രാർത്ഥനയല്ല, കർത്താവെ വിടുവിച്ചതിനാൽ നന്ദി എന്ന് പറയുന്ന പ്രാർത്ഥനയാണ്. यहां प्रार्थना के अंदर मुझे छुड़ाना, बचाना ये नहीं, लेकिन विश्वास के साथ शब्द निकलता है योना को कि परमेश्वर तूने मुझे बचा लिया है। 1-ാം അധ്യായം സമർപ്പണത്തിന്റെ ഏറ്റുപറച്ചിലിന്റെ അധ്യായം. पहला अध्याय एक समर्पण का अध्याय है, अंगीकार का अध्याय। പ്രാർത്ഥനയുടെ അധ്യായം. दूसरा अध्याय एक प्रार्थना का अध्याय है। ഒരു വലിയ സമൂഹത്തിന്റെ നടുവിൽ തന്റെ തെറ്റുകളെ ഏറ്റുപറഞ്ഞ ഭക്തനെ 3-ാം അധ്യായത്തിൽ കർത്താവ് വീണ്ടും ചില നിയോഗങ്ങൾ കൈമാറിക്കൊടുത്തു. और समुद्र के पेट में प्रार्थना करने वाला इस प्रार्थना योद्धा को परमेश्वर ने 3री अध्याय में एक नया योजना के बारे में दर्शन दे रहा है। വീണ്ടും ദൈവത്തിന്റെ അരുളപ്പാട് പ്രാപിച്ച് നിനവയുടെ ദൗത്യം ഏറ്റെടുത്ത് ഈ ഭക്തനെ തന്നെ ദൈവം നിനവയിലേക്ക് അയക്കുന്നു.
और परमेश्वर योना से कह रहा है दोबारा तुम्हें यानी निनीवा में लेकर जाऊंगा, और परमेश्वर की योजना को पूरा करने के लिए परमेश्वर दोबारा अपनी प्लान को तैयार कर रहा है। ആമേൻ. ദൈവത്താൽ ഉപയോഗിക്കപ്പെടും, ശക്തമായ ശുശ്രൂഷകൾ വെളിപ്പെടും. ആമേൻ. എന്തെങ്കിലും കുറവുണ്ടെങ്കിൽ അത് ആമേൻ ദൈവസന്നിധിയിൽ പൂർണ്ണമായി ഏറ്റുപറയും. परमेश्वर के लिए जब हम सेवा करते हैं, हमारी कमी घटियों को हम पूरी तरीके से हम अंगीकार करेंगे तो परमेश्वर आपको बहुतायत से इस्तेमाल करेगा, उसके राज्य की बढ़ोतरी के लिए इस्तेमाल करेगा। ഈ മനുഷ്യന്റെ വാക്ക് കേട്ട് 3000 പേരും 5000 പേരും അല്ല വിടുവിക്കപ്പെട്ടത്, ഒരു പട്ടണത്തിലെ മുഴുവൻ 1,20,000 പരം ജനം ഈ മനുഷ്യന്റെ വാക്കിൽ വിടുവിക്കപ്പെട്ടു. मैं आपसे कहना चाहता हूं, इस योना के कारण जो है 5,000 10,000 नहीं, लगभग 1,20,000 लोग पूरे प्रांत में बचा लिए गए। ആമേൻ. ഒരു വാക്കൂടെ പറയാം, ആ പടകിനകത്ത് ആമേൻ ഞാനാണ് തെറ്റുകാരൻ എന്ന് പറഞ്ഞപ്പോൾ എത്ര പേരുണ്ടെന്ന് എനിക്ക് അറിയത്തില്ല, അതിന്റെ 100 മടങ്ങ് ജനം ആമേൻ പരസ്യമായി മനസ്സിലാക്കി ഇവൻ ഒരു ദൈവദാസനാണെന്ന്. उस जहाज में जब मैं ही गुनहगार हूं इस बात को जब अंगीकार किया, 10-12 लोग वहां खड़े थे, लेकिन परमेश्वर ने उसकी एक आज्ञाकारिता के कारण फलस्वरूप उसको लाखों के संख्या के लोगों के सामने में खड़ा किया। ആമേൻ. 1000-ഓ 2000-ഓ പടകിലുള്ള ജനത്തിന്റെ നടുവിലാ പറഞ്ഞേ ഞാനാ തെറ്റുകാരൻ. ഈ പറഞ്ഞ മനുഷ്യനെ ലക്ഷക്കണക്കിന് ജനത്തിന്റെ നടുവിൽ നിർത്തി അവരുടെ രക്ഷയ്ക്ക് ദൈവം കാരണമാക്കി തീർത്തു. 1,000 लोगों के सामने में जब उसने अंगीकार किया कि मैं ही गलती हूं, मैं ही अपनी गलती को अंगीकार करता हूं, तो परमेश्वर ने हजारों लोगों के सामने इस बात को कहलवाया कि योना ही हमें बचा सकता है, योना ही हमें बचाएगा। ഇന്നും വേദപുസ്തക ചരിത്രത്തിൽ റെക്കോർഡുകളെ മാറ്റാൻ കഴിയാത്ത ഒറ്റ പ്രസംഗം കൊണ്ട്, ഒരു ഉപവാസം കൊണ്ട് 1,20,000 പരം ജനത്തെ ഈ മനുഷ്യനിലൂടെ ദൈവം വിടുവിച്ചു. हम देख सकते हैं बाइबल के अंदर में कहीं बात को लिखा नहीं गया है कि वहां क्या हुआ, लेकिन योना की उस मछली के पेट में प्रार्थना के कारण, समर्पण के कारण 1,20,000 लोगों को परमेश्वर ने छुड़ाया। ആമേൻ. ദൈവദാസന്മാരെ, ദൈവമക്കളെ, ഞാൻ യോനയുടെ കഥയല്ല പറഞ്ഞത്. ആമേൻ. താൻ തെറ്റുകാരനാണെന്ന് സ്വയം സമ്മതിച്ചപ്പോൾ പിന്നെ ശക്തമായിട്ട് ദൈവം ആ മനുഷ്യനെ ഉപയോഗിച്ചു. आज के सुबह योना की कहानी नहीं कह रहा हूं आपसे, मेरे प्रिय प्रभु के दासो, योना ने अपनी गलतियों को जब माना तो परमेश्वर ने उसको बहुत आज से इस्तेमाल किया। ആമേൻ. ഞാൻ നിങ്ങളെല്ലാം തെറ്റുകാരെന്നുള്ള ഉദ്ദേശത്തിലല്ല ഈ വചനം പറയുന്നത്. എവിടെങ്കിലും നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ഒരു അബദ്ധമോ തെറ്റോ വാക്കിലോ ചിന്തയിലോ വന്നാൽ അതിനെ തുറന്ന് സമ്മതിച്ചാൽ ചില ദൈവപ്രവൃത്തി നമ്മളിലൂടെ വെളിപ്പെടും. मैं आप सबको गुनाहगार के तौर पर संबोधित कर कर ये वचन आपके सुबह आपसे नहीं बांट रहा हूं, आप गलत फहमी में नहीं रखिएगा। मैं सिर्फ इस बात को कहना चाहता हूं, आपके जीवन में अगर छोटी सी भी गलती है तो आप उसे मानिए, प्रभु के हाथ में दीजिए और प्रभु आपको बहुत आज से इस्तेमाल करेगा। ആമേൻ. സമയത്തിന്റെ പരിമിതി മൂലം 1-2 വാക്കുകൾ കൂടെ വേഗത്തിൽ പറയട്ടെ. समय के कमी होने के कारण जल्दी से कुछ बातों को मैं आपके समय लेना चाहूंगा। ഇസ്രായേലിൽ ഒരു അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട രാജാവ് ഉണ്ടായി. इस्राएल में एक बहुत ही आशीषित राजा हुआ करता था, ചെറിയ പ്രായം മുതൽ കർത്താവിനെ ആരാധിക്കുന്ന ഒരു മനുഷ്യൻ. और बचपन से ही परमेश्वर को आराधना करने वाला एक ആമേൻ. व्यक्ति। ആടിനെ മേയിച്ച് കാട്ടിൽ കിടന്ന ഈ മനുഷ്യനെ ആമേൻ ദൈവം ആമേൻ കൊട്ടാരത്തിൽ എത്തിച്ച രാജ്യത്തിലെ രാജാവാക്കി. जंगलों में चरवाहा, भेड़ों को चराने वाला एक चरवाहों को राज्य के सिंहासन में बिठाने वाला एक परमेश्वर के बारे में बताना चाहूंगा। എന്നാൽ ഈ ആടിനെ മേയിച്ച് കിടക്കുമ്പോൾ ദൈവമുഖം മാത്രം കണ്ട ഈ മനുഷ്യൻ കൊട്ടാരത്തിലെത്തിയപ്പോൾ ചില ആമേൻ വേറെ ചില കാഴ്ചകൾ കാണാൻ തുടങ്ങി. जब वो भेड़ों को चरा रहा था, सिर्फ परमेश्वर पर नजर रखने वाला वो व्यक्ति चरवाहा राज्य सिंहासन में आने के बाद कुछ और दृश्यों को वो देखने लगा। ആമേൻ. ചിലരുടെ ജീവിതത്തില് ഈ
ഇല്ലായ്മയും ശൂന്യതയും ഒക്കെ ദൈവത്തെ സ്തുതിക്കാനുള്ളതും ദൈവം ചില ഉയർച്ചകളെ കൊടുത്താൽ അത് പാപം ചെയ്യാനുള്ളതുമായി മാറാറുണ്ട്. और कुछ लोगों को हमने देखा है, जब परमेश्वर हमारी प्रार्थना को सुनता है, हमें तरक्की देता है, तो वो तरक्की हमें पाप करने में कर देते हैं। ആമേൻ. എന്തെങ്കിലും വിഷമങ്ങളോ വേദനകളോ അസ്വസ്ഥതയോ ഉണ്ടെങ്കിൽ പാട്ടും പ്രാർത്ഥനയും ഉപവാസവും. जब हमारे കാര്യങ്ങളെല്ലാം पास ഓക്കെ ആയി ഉയർച്ചയും നന്മയൊക്കെ പ്രാപിച്ചു കഴിഞ്ഞാൽ പിന്നെ പ്രാർത്ഥനയില്ല, ഉപവാസവും ഇല്ല. ആമേൻ. അങ്ങനെ ചില ഉയർച്ചകൾ ചിലരുടെ ജീവിതത്തിൽ ദൈവത്തെ മറക്കുന്ന അനുഭവമായി മാറും. हमारे पास दुख है, कठिनाई है, तकलीफ है, बीमारी है, तो हम प्रार्थना करते उपवास करते हैं। जैसे ही परमेश्वर अपनी आशीष को देने लगता है, तो हमारे जीवन में हम परमेश्वर को छोड़ देते हैं, हमारी प्रार्थनाएं समाप्त हो जाती है। ആമേൻ. ഈ ഭക്തനായ മനുഷ്യൻ തന്റെ ഒറ്റ നോട്ടത്തിലൂടെ മോഹിച്ച് ബത്സയെ സ്വന്തമാക്കാനുള്ള ശ്രമത്തിൽ ഊരിയാവിനെ തെറ്റായ മാർഗത്തിലൂടെ കൊന്നുകളഞ്ഞു. പാപത്തിന്റെ ഒരു വലിയ പട്ടിക തന്റെ മേലെ വീണു. यहां दाऊद जो था, प्रभु का दास, परमेश्वर के ऊपर नजर रखने वाला, परमेश्वर का दास जब राज्य के सिंहासन में आया, तो उसकी नजरें बिखर गई और बेतसैदा की ओर अपनी नजरों को गया और उसके पति उज्जियाह को उसने मार डाला। ഞാൻ ചിന്തിക്കുക, എന്നിട്ട് ഈ മനുഷ്യന് ഈ ബത്സയെ സ്വന്തമാക്കി ഊരിയാവിനെ കൊന്നു, എന്നിട്ട് ഒരു കുറ്റബോധവും ഇല്ല. मैं इस बात को सोच रहा था, इतना बड़ा प्रभु का भक्त, उसने बेतसैदा को अपने और आकर्षित किया और उसके पति उज्जियाह को मार डाला, लेकिन उसके अंदर किसी भी प्रकार की पश्चाताप नहीं था। നിങ്ങൾ എവിടെങ്കിലും വായിച്ചിട്ടുണ്ടോ ഈ തെറ്റ് ചെയ്ത ഉടനെ അയ്യോ യേശുപ്പ തെറ്റ് ചെയ്തു പോട്ടെ, ഞാൻ വ്യഭിചാരം ചെയ്തു പോട്ടെ, ഞാൻ കൊലപാതകം ചെയ്തു പോട്ടെ എന്ന് പറഞ്ഞ് ദാവീദ് നിലവിളിക്കുന്നില്ല. आपने कहीं बाइबल में पढ़ा है दाऊद ने इस प्रकार से कहा, ओ परमेश्वर मैंने गलती किया, मुझे माफ कर दो, माफ कर दो? इस प्रकार से कहीं पे भी दाऊद ने प्रार्थना नहीं किया। എന്റെ ചിന്തയെ പറഞ്ഞ പുള്ളി വീണ്ടും കൊട്ടാരത്തിൽ ഇങ്ങനെ आराम से बैठे जा रहे. और मेरी भाषा में अगर कहे तो अपने गिरने के बावजूद भी बड़ी आराम के साथ अपनी राजा होते हुए जीवन को व्यतीत कर रहा था। തന്റെ മനസ്സാക്ഷി തന്റെ തെറ്റിനെ ചൂണ്ടിക്കാണിച്ചില്ല. उनके मन के अंदर का जो विवेक है, अपनी गलतियों को वो संबोधित करके उनके अंदर में परमेश्वर की आवाज को सुन नहीं पा रहा था। എന്റെ ചിന്തയിൽ വീണ്ടും ഗിത്താർ വായിക്കുന്നുണ്ടായിരിക്കും, വീണ്ടും പാട്ടും പാടുന്നുണ്ടായിരിക്കും. हो सकता है वो दोबारा गिटार बजा रहा होगा और गाना भी गा रहा हो। നമ്മൾ ഈ തെറ്റൊന്നും ചെയ്തിട്ട് പാട്ടും പ്രാർത്ഥനയും പ്രസംഗവും ഒന്നും നിർത്തിയിട്ടില്ലല്ലോ. हम लोग गलती करने के बावजूद भी हमारी गाना, हमारी आराधना, हमारा वचन तो चलते ही रहता है। പക്ഷെ ഒരു കാര്യം ഞാൻ ഇന്ന് രാത്രി പറയാം, ഈ പ്രഭാതത്തിൽ പറയാം. लेकिन एक बात आज की सुबह मैं आपसे कहना चाहूंगा। ആമേൻ. ദൈവം ഒരു പ്രവാചകനെ അയച്ചു. परमेश्वर ने एक भविष्यवक्ता को भेजा। നാഥാൻ പ്രവാചകൻ വീട്ടിൽ ചെന്നു. नाथान जो भविष्यवक्ता था वो उसके घर गया। രാജാവ് ദാവീദിന്റെ വീട്ടിലല്ല ചെന്നിരിക്കുന്ന, ഇസ്രായേലിലെ രാജാവിന്റെ വീട്ടിലാ ചെന്നിരിക്കുന്നത്. ये दाऊद के घर में नहीं गया, लेकिन इस्राएल का राजा के घर में गया। ആമേൻ. മുഖത്തു നോക്കി തെറ്റുകളെ ചൂണ്ടിക്കാണിച്ചു. उसके मुंह को देखकर सामना सामनी कर कर उसकी गलतियों को उसे एहसास दिलाया। നിങ്ങൾ 51 അധ്യായം സങ്കീർത്തനം 51 ഒന്ന് പഠിച്ചാൽ, भजन संहिता 51वां अध्याय अगर आप पढ़ोगे, ആ മനുഷ്യൻ ആ തെറ്റ് ഏറ്റുപറയുക. वहां वो व्यक्ति अपनी गलतियों को अपने गुनाहों को वो अपने आप को स्वीकार कर रहा था। താൻ ഇസ്രായേലിലെ രാജാവാണ്. वो इस्राएल का राजा था। നാഥാന്റെ നാക്ക് വെട്ടിക്കളയാം, തല വെട്ടിക്കളയാം. वो चाहेगा तो उस व्यक्ति का सर को कलम कर सकता था, मार डाल सकता था। ഞാനൊരു തെറ്റ് ചെയ്തെന്ന് ഇനി നീ ഒരാളോട് പോലും പറയരുതെന്ന് പഠിച്ച് പിടിച്ച് കാരാഗ്രഹത്തിൽ അടച്ചിടാം. हो सकता है उस व्यक्ति को इस प्रकार से आदेश दे, मेरी गलतियों को तुम कहोगे, तुम्हारी गर्दन काट दी जाएगी, तुम्हें जो है बंदी गृह में डाल दिया जाएगा। ആമേൻ. പക്ഷേ ദാവീദ് അതല്ല ചെയ്തത്. लेकिन दाऊद ने ऐसा कुछ नहीं किया। ആമേൻ. ഞാൻ തെറ്റ് ചെയ്തു പോയി കർത്താവേ. उसने प्रार्थना किया, परमेश्वर मैंने गलती किया है, ഞാൻ നിന്നോട് പാപം ചെയ്തു. परमेश्वर मैंने आपसे पाप किया है, പരിശുദ്ധാത്മാവിനെ എന്നിൽ നിന്ന് എടുക്കല്ലേ. पवित्र आत्मा मेरे अंदर से ना ले, നിന്റെ സന്നിധിയിൽ നിന്ന് എന്നെ തള്ളിക്കളയല്ലേ. मुझे आपकी उपस्थिति से दूर ना करे।
അവൻ നിലവിളിക്കുന്ന ഒരു ദാവീദിനെ നമുക്ക് കാണാം. रोता हुआ बिलखता हुआ एक दाऊद को हम वहां देख सकते हैं. അവൻ ചില തെറ്റുകളൊന്നും നമ്മുടെ മനസാക്ഷി നമ്മോട് സംസാരിക്കാതെ വീണ്ടും നമ്മുടെ ദൈനംദിന ജീവിതത്തിലേക്ക് യാത്ര ചെയ്യുമ്പോൾ ദൈവം വിടത്തില്ല. വചനത്തിലൂടെ, ദൈവദാസന്മാരിലൂടെ, ദൈവ ശബ്ദത്തിലൂടെ നമ്മോട് സംസാരിക്കുമ്പോൾ അപ്പോൾ ഏറ്റവും പറയാൻ മനസ്സുണ്ടെങ്കിൽ വീണ്ടും നിന്നെ ഉയർത്തുന്ന ഒരു ദൈവമുണ്ട്. इस बात को याद रखें, कई बार गलती करने के बावजूद अगर आपकी विवेक आपसे बात नहीं कर रहा है तो याद रखिए एक ना एक दिन परमेश्वर अपनी भविष्यवक्ताओं के द्वारा आपसे बात करेगा. अगर आपने अंगीकार कर लिया परमेश्वर के सामने तो परमेश्वर आपको उस परिस्थिति से छुड़ा सकता है. ആമേൻ. ആ ഏറ്റുപറഞ്ഞ മനുഷ്യനെ വേദപുസ്തകം പറയുന്നു ദൈവത്തിന്റെ ഹൃദയപ്രകാരമുള്ള ഒരു മനുഷ്യൻ. यहां परमेश्वर की सम्मुख में अपनी गलती को मानने वाला दाऊद को परमेश्वर कहता है मेरा हृदय समान एक व्यक्ति. കരങ്ങൾ ഉയർത്തി നല്ലൊരു ആമേൻ പറഞ്ഞ് हाथों को उठा के हालेलुया आमीन कहें. ആമേൻ. സമർപ്പിച്ചവനെ ആമേൻ. വേദപുസ്തകം പറയുന്നു ദൈവത്തിന്റെ ഹൃദയപ്രകാരമുള്ള ഒരു മനുഷ്യനായി മാറി. समर्पित करने वाला एक प्रभु के दास को परमेश्वर कहता है, उस दाऊद को कहता है मेरे हृदय समान दाऊद. ദേവദാസന്മാരെ, ദൈവമക്കളെ, നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ എന്തെങ്കിലും ഒരു ബലഹീനതകളോ ഒരു വാക്കിലോ ഒരു ചിന്തയിലോ ഒരു പ്രവൃത്തിയിലോ ഒരു ഇടപാടിലോ വന്നാൽ ദൈവസന്നിധിയിൽ ഏറ്റു പറയാൻ മനസ്സുണ്ടെങ്കിൽ, അതിനൊരു പരിഹാരം വരുത്താൻ മനസ്സുണ്ടെങ്കിൽ നമ്മെ ശക്തമായി ഉപയോഗിക്കുന്ന മാനിക്കുന്ന ഒരു ദൈവമുണ്ട്. मेरे प्रियो, आपके जीवन में अगर कोई छोटी सी पाप अगर बोल चाल से किसी बात में हो तो आप अगर अंगीकार करोगे तो मेरा परमेश्वर आपको छुड़ा कर आगे संभालने के लिए योग्य परमेश्वर है. ആമേൻ. ചർച്ചിൽ ഒരുപക്ഷെ ദൈവദാസന്റെ ഒരു വാക്കിലായിരിക്കും ഒരു പ്രതിസന്ധി ഉണ്ടാകുന്നത്. हो सकता है कलीसिया के पासवानों के द्वारा आपके जीवन में कोई घटना हो जाए. നമ്മൾ അവിടെ സമ്മതിക്കത്തില്ല. ആ ചർച്ചിൽ ഇനി പ്രശ്നം ഉണ്ടായി ചർച്ച് മുഴുവനും തല്ലി പിരിഞ്ഞാലും നമ്മൾ അത് അംഗീകരിക്കത്തില്ല. और कई बार ऐसे पास्टर्स होते हैं अपनी कलीसिया में सब लोग लड़ झगड़ के सब चर्च से चले भी जाए तो भी अपनी गलतियों को मानते नहीं हैं. പക്ഷേ ആ ദൈവസഭയിൽ ദൈവമക്കളെ എന്റെ ഒരു വാക്കിൽ വന്ന ഒരു തെറ്റാണ് നിങ്ങൾ ക്ഷമിക്കണം എന്ന് പറഞ്ഞാൽ ഒരിക്കലും നമ്മൾ താന്നു പോകത്തില്ല. അവിടെ കൊണ്ട് നമ്മൾ ഉയരത്തെ ഉള്ളൂ. लेकिन याद रखें, मैं आज सुबह आपसे कहना चाहता हूं, अगर कलीसिया में खड़ा होकर हाथ जोड़ के कहे कि हे प्रियो मेरे द्वारा हुआ ये गलती है मुझे माफ करे, अगर आप कह दिए तो आप कभी कम नहीं होंगे. परमेश्वर आपको वहां से उठाएगा. ആമേൻ. ഞാൻ എന്റെ വാക്കുകളെ വേഗത്തിൽ നിർത്തട്ടെ. मैं अपनी शब्दों को यहां समाप्त करना चाहूंगा. ഞാൻ യോനയുടെ ദാവീദിന്റെ ചരിത്രമോ കഥയോ അല്ല പറഞ്ഞത്. मैं योना के द्वारा दाऊद या योना के कुछ कहानियों को आपके सामने नहीं बात कर रहा हूं. ആമേൻ. ഞാനാണ് തെറ്റുകാരൻ. നമ്മുടെ കുറവുകൾ, നമ്മുടെ ബലഹീനതകൾ വാക്കിലോ ചിന്തയിലോ പ്രവൃത്തിയിലോ ചെറുതോ വലുതോ വന്നാൽ അതിനെ സമ്മതിക്കാൻ മനസ്സുണ്ടെങ്കിൽ നമ്മെ കരുതുന്ന, നമ്മെ ഉപയോഗിക്കുന്ന, നമ്മെ മാനിക്കുന്ന ഒരു നല്ല കർത്താവിനെ പരിചയപ്പെടുത്തിയത്. हमारे मनों में, हमारे बोलचाल में, हमारे कर्मों में अगर कोई कमी पाया जाए तो आज की सुबह हमारे परमेश्वर के सामने में अपनी गलतियों को अंगीकार कर कर माफी हासिल कर कर परमेश्वर की योजना में दोबारा स्थापित होने की एक संदेश को मेरे प्रभु के दासों आज के सुबह मैं आपके सामने रख रहा हूं. ആമേൻ. നമ്മുടെ കുടുംബത്തിലെ പ്രശ്നങ്ങൾക്ക് പരിഹാരമുണ്ടാകും. आपके परिवार की समस्याओं का भी हल इससे निकल सकता है. ആമേൻ. ഞാൻ ഹസ്ബൻഡാണ്, ഞാൻ ക്ഷമ ചോദിക്കുന്നത് എങ്ങനെയെന്നുള്ള ചിന്തയിലാണ് പലപ്പോഴും പല പ്രശ്നങ്ങളും രൂക്ഷമാകുന്നത്. ഞാൻ ഹസ്ബൻഡാണ്, കുഴപ്പമില്ല. കുഞ്ഞുങ്ങളുടെ മുന്നിൽ, വൈഫിന്റെ മുന്നിൽ എല്ലാവരെയും വിളിച്ച് മക്കളെ എന്റെ ഒരു വാക്കാണ് നിങ്ങളെ വിഷമിപ്പിച്ചതെങ്കിൽ ക്ഷമിക്കണമെന്ന് പറഞ്ഞാൽ ആ കുടുംബത്തെ ദൈവം ഉയർത്തും. मैं एक पति हूं ये सोच के बड़ी अहम दिखाकर अगर आप ना खड़े होते हुए अपने पति बच्चों के सामने अपनी गलतियों को अगर मानकर उनके साथ एक हो जाओगे तो परमेश्वर आपको हालेलुया दया दिखाएगा, आपको इस्तेमाल करेगा.
ആമേൻ. നമ്മൾ ഈ ഒരു ആറ്റിറ്റ്യൂഡിലേക്ക് വരാമെങ്കിൽ നമ്മുടെ കുടുംബം അനുഗ്രഹിക്കപ്പെടും, നമ്മുടെ ദേശം അനുഗ്രഹിക്കപ്പെടും, നമ്മുടെ ചർച്ച അനുഗ്രഹിക്കപ്പെടും, നമ്മൾ ദൈവത്താൽ അനുഗ്രഹിക്കപ്പെടും. मेरे प्रियो, हमारी इस प्रकार की अगर सोच उत्पन्न होती है तो हमारा परिवार, हमारा कलीसिया, हमारा देश आपके जीवन से आशीषित पाएगा. ആമേൻ. നമ്മെ കർത്താവ് ശക്തമായിട്ട് ഉപയോഗിക്കാൻ ഇടയായി. परमेश्वर आपको बड़ी सामर्थ्य के साथ इस्तेमाल करेगा. നമ്മുടെ ദീർഘമണിക്കൂറുകളുടെ പ്രാർത്ഥനകളോ സാഹിത്യമുള്ള ജ്ഞാനമുള്ള വശീകരണമുള്ള പ്രസംഗങ്ങളോ അല്ല. അതെല്ലാം വേണം. കർത്താവിന് ആവശ്യം തുറന്ന ഹൃദയമുള്ള വിശ്വസ്തനായ ഒരു അഭിഷക്തനെയാണ്. हम अपने कई घंटों प्रार्थना करने से या बड़े बड़े संदेशों को सुनने से हमारे जीवन में बदलाव नहीं होगा, लेकिन एक समर्पण के साथ प्रभु के हाथों में समर्पित करते हुए एक प्रभु के दास को परमेश्वर आशीषित जरूर करेगा. ഹല്ലേലൂയ. हालेलुया, प्रेज गॉड. ഒരു വാക്ക് ഞാൻ നിങ്ങൾക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കാം. एक शब्द मैं आप सबके लिए प्रार्थना करना चाहूंगा. ആമേൻ. നിങ്ങൾ എനിക്ക് വേണ്ടിയും ഞങ്ങൾ ഈ മാസം 15, 16, 17 തീയതികളിൽ UAE പട്ടണത്തിൽ ഒരു പ്രയർ കോൺഫറൻസ് നടത്തുന്നു. इस महीने प्रभु के दास 15, 16 और 17 में UAE जो खाड़ी प्रदेश है वहां एक बड़ा कॉन्फ्रेंस की आयोजन प्रभु के दास कर रहे हैं दुबई में. അത് പ്രയർ കോൺഫറൻസ് ആണ്, പ്രാർത്ഥനാ സമ്മേളനമാണ്. एक प्रार्थना सम्मेलन वहां प्रभु के दास के जो द्वारा आयोजित किया जा रहा है. 2012, 15, 18 വർഷങ്ങളിൽ വളരെ അനുഗ്രഹമായ കോൺഫറൻസ് നടന്നു. सन 2012, 15, सन 2018 में बड़ी सामर्थ्य के साथ इस प्रकार की कॉन्फ्रेंस को आयोजन करने में परमेश्वर ने सहायता किया. 2021 കോവിഡ് ആയതുകൊണ്ട് നടന്നില്ല. ഇപ്പോൾ 2024 അത് നടക്കുകയാണ്. सन 2021 में कोविड के कारण ऐसी कॉन्फ्रेंस हम नहीं कर पाए, लेकिन सन 2024 में एक ऐसी कॉन्फ्रेंस को हम आयोजित कर रहे हैं. ആമേൻ. വിവിധ രാജ്യങ്ങളിൽ നിന്ന് വിവിധ പട്ടണങ്ങളിൽ നിന്ന് ഒരു കൂട്ടം ജനം വരുന്നു. രാവിലെ 10 മുതൽ രാത്രി 10 വരെയാണ് ആമേൻ ആ മീറ്റിംഗ് നടക്കുന്നത്. നിങ്ങൾ ദയവായി ഓർക്കുമ്പോൾ പ്രാർത്ഥിക്കണമേ. अनेकों देशों से प्रभु के लोग भक्तों वहां आ रहे हैं. सुबह 10 बजे से लेकर रात के 10 बजे तक ये कॉन्फ्रेंस होगी. आप लोग सब इस कॉन्फ्रेंस के लिए प्रार्थना में हमें याद रखिएगा. ആമേൻ. കേട്ട വചനത്തിന്റെ മുൻപാകെ നമ്മെ ഒന്ന് സമർപ്പിക്കാം. आइए मिलकर हम सुने हुए वचन के आगे में हम अपने आप को समर्पित करेंगे. എനിക്കറിയാം ഒത്തിരി സീനിയറായ ദൈവദാസന്മാർ ഇതിനകത്തുണ്ട്. मैं जानता हूं यहाँ बहुत ही सीनियर प्रभु के दास लोग यहाँ इस प्लेटफॉर्म में आज जुड़े हुए हैं. ഒത്തിരി പ്രാർത്ഥനാ മനുഷ്യർ ഇതിനകത്തുണ്ട്. बहुत प्रार्थना करने वाले योद्धा हमारे बीच में आज जुड़े हुए हैं. നമ്മൾ ദൈവസന്നിധിയിൽ സമർപ്പിക്കുന്നെങ്കിൽ നമ്മളിലൂടെ ഒരു പുതിയ തലത്തിലേക്ക്, ഒരു ഉയർച്ചയിലേക്ക്, ശുശ്രൂഷയുടെ അടുത്ത മേഖലകളിലേക്ക് കർത്താവിന് ഉപയോഗിക്കാനുണ്ട്. अगर हम परमेश्वर की उपस्थिति में अपने आप को और एक बार दोबारा समर्पित करेंगे तो परमेश्वर एक नया तरीके से, एक नया माध्यम से परमेश्वर आपके जीवन में प्रभु इस्तेमाल करने जा रहा है. ആമേൻ. നഷ്ടപ്പെട്ട നിയോഗങ്ങളും നഷ്ടപ്പെട്ട കൃപാവരങ്ങളും കർത്താവ് മടക്കി തരും. और आपके जीवन में नष्ट हुए प्रभु के वरदान और दर्शन को परमेश्वर वापस आपके सुबह देने जा रहा है. ആമേൻ. എത്ര പേര് പ്രാർത്ഥനയ്ക്കായി ഒരുങ്ങുന്നുണ്ട്? कितने लोग आज प्रार्थना के लिए तैयार हैं? കർത്താവേ എന്നെ ഉപയോഗിക്കണമേ അപ്പ. परमेश्वर मुझे इस्तेमाल करे. എന്റെ വാക്കിലോ എന്റെ ചിന്തയിലോ വന്നുപോയ കുറവുകളെ ക്ഷമിക്കണം. मेरी बातों से, मेरे सोच से आए हुए कमी घटियों को मुझे माफ करे. കർത്താവെ എവിടെയും തെറ്റുകളെ സമ്മതിക്കുന്ന ഒരു സ്വഭാവത്തിന് ഉടമയാക്കി എന്നെ മാറ്റണമേ. पिता परमेश्वर गलतियों को मानने की एक आदत मेरे अंदर तू उत्पन्न करे. ആ ഒരു സ്വഭാവമുണ്ടെങ്കിൽ നമ്മെ ദൈവം ഉയർത്തും. ओ ऐसा स्वभाव दे ताकि मैं परमेश्वर आपके सम्मुख में हमेशा पाए जाऊं. കർത്താവെ യുപ്പിലുള്ള എല്ലാ ദൈവദാസന്മാരെയും എല്ലാ ദൈവമക്കളെയും അവിടെയുള്ള എല്ലാ പ്രവർത്തനങ്ങളെയും യേശു ക്രിസ്തുവിന്റെ നാമം ചൊല്ലി ബ്ലസ് ചെയ്ത് പ്രാർത്ഥിക്കും. पिता परमेश्वर यूपी के सारे प्रभु के भक्त जनों के, प्रभु के दासों को यीशु मसीह के सामर्थी नाम से आशीष कर मैं प्रार्थना करता हूं. അവരുടെ കുടുംബങ്ങൾ, അവരുടെ സഭ, അവർ ഉൾപ്പെട്ട് നിൽക്കുന്ന ദേശം,
उनकी कलीसियाएं, യേശുവിന്റെ നാമത്താൽ അനുഗ്രഹിക്കപ്പെടണം. उनके परिवार, उनकी कलीसिया, उनका देश यीशु के नाम से आशीष पाने को पाए। കർത്താവേ, ഈ വചനം അടുത്ത ദിവസങ്ങളിലൊക്കെ അവരുടെ ഉള്ളങ്ങളിൽ ക്രിയ ചെയ്യേണ്ടതിനായി പ്രാർത്ഥിക്കുന്നു. पिता परमेश्वर, ये वचन आने वाले दिनों में उनके मन से हमेशा बात करके परिवर्तन करने को पाए। യേശുവിൻ നാമത്തിൽ തന്നെ ആമേൻ. यीशु मसीह के नाम से आमेन। ആമേൻ. ഇങ്ങനെ ഒരു അവസരം തന്ന കർത്താവിന്റെ ദാസന്മാരോടുള്ള പ്രത്യേക നന്ദി അറിയിക്കുന്നു. ഗോഡ് ബ്ലസ്. आप सभी को और एक बार ऐसा अवसर दिया, इसलिए मैं प्रभु के दासों को धन्यवाद करना चाहता हूं। थैंक यू डियर पास्टर, आप हमारे बीच में आए, यू केम फॉरवर्ड एंड ब्लेस्ड अस, चैलेंज्ड अस, हेल्प्ड अस टू लुक बैक आवर लाइव्स so that we can also admit our mistakes, and this is the word we believe that came from God to us। प्रभु की ओर से ये वचन आया है। परमेश्वर के दास पास्टर शाजी वर्गीस ने स्पेशल ग्रीटिंग्स हैज गिवन टू यू। ही इज ऑन ट्रैवल, वो जर्नी कर रहे हैं, सो ही कुड नॉट अटेंड, बट ही हैड कन्वेड द ग्रीटिंग्स टू यू। आपको उन्होंने अपनी तरफ से शुभकामनाएं दिए हैं। आइए हम प्रभु के दास के लिए मिलकर प्रार्थना करेंगे, और अंतिम प्रार्थना हमारे बीच में असिस्टेंट सुपरिटेंडेंट रेवरेंड लॉरेंस जोसेफ जी हैं, वो अंतिम प्रार्थना करेंगे। उससे पहले एक छोटा सा सूचना है मेरे प्रियो। ये प्रार्थना मोमेंट अभी यहाँ समाप्त हो जाएगी, लेकिन 15 मिनट हम लोग आपके व्यक्तिगत कोई विषय है, व्यक्तिगत जो आपको कठिनाई में आप किसी को बोल नहीं पा रहे हैं, किसी को है, तो 15 मिनट के लिए आप रुक सकते हैं, और ये प्रेयर अवर यहाँ समाप्त होगा। बाकी सब जा सकते हैं, सिर्फ उनके लिए जो उनके पास कोई विषय है आप रुक सकते हैं। ओवर टू यू पास्टर लॉरेंस जोसेफ, प्रार्थना में अगुवाई करें। आइए हम प्रार्थना करें। महान परमेश्वर, हम यीशु के नाम में आपको धन्यवाद देते हैं प्रभु, धन्यवाद देते पवित्र आत्मा एक बार फिर से आज के दिन प्रभु स्पष्ट रीति से हमसे बातें करने के लिए, प्रभु हमारे जीवनों को चुनौती देने के लिए तेरा धन्यवाद परमेश्वर। प्रभु तू आज भी अपने दासों से प्यार करता है। लॉर्ड, यू आर द गॉड ऑफ सेकंड चांस माय। प्रभु आप हमेशा से प्रभु जी दूसरा अवसर देने वाले परमेश्वर। मेरी प्रार्थना यीशु के नाम में प्रभु तेरा ये वचन अधिकाई से हमारे मनों में बसने पाए परमेश्वर, और निरंतर महान परमेश्वर ये वचन परमेश्वर हमारी जिंदगियों को प्रभु जी कायम करने पाए, ताकि प्रभु हम सब प्रभु अपने जाने अनजाने के सारे पाप और अधर्म को तेरे सामने मान सके। प्रभु अपनी गलतियों की जिम्मेदारी अपने ऊपर ले सके, अपने पाप की जिम्मेदारी, अपनी असफलता की जिम्मेदारी, पारिवारिक असफलता को प्रभु जी, सारी कलीसियाई असफलता को, सेवकाई की असफलता को प्रभु जी, हर असफलता को हम अपने जीवन में प्रभु जी अंगीकार कर नहीं पाए और प्रभु से छोड़ नहीं पाए, क्योंकि तेरा वचन कहता है जो कोई अपने अपराध को छिपाए रखता है यहोवा उसके किसी कार्य को सफल नहीं होने देगा, लेकिन जो कोई अपने पापों को मान लेगा उस पर दया की जाएगी। प्रभु तू तो दया का सागर और क्षमा की कहानी है प्रभु। मेरी प्रार्थना यीशु के नाम में प्रभु एक एक को आशीष दे प्रभु, विशेष करके तेरे दास को पास जोश को तेरे हाथों में सौंपते प्रभु, उनकी सेवा को, उनके परिवार को तेरे हाथों में सौंपते। लॉर्ड वी डिक्लेयर एंड डिक्री ओवर हिज लाइफ ओ गॉड, लॉर्ड ब्लेस हिज मिनिस्ट्री ओ गॉड, ब्लेस हिज फैमिली ओ गॉड, ब्लेस द मैन ऑफ गॉड माय गॉड आई प्रे, एंड ब्लेस दैट कॉन्फ्रेंस आल्सो माय गॉड फॉर योर ग्लोरी माय पिता। मेरी प्रार्थना यीशु के नाम में प्रभु जी अपने दास को आशीष दे। लॉर्ड यूज हिम माइटली फॉर योर ग्लोरी, प्रभु अपनी महिमा के लिए और अधिक उनके जीवनों को इस्तेमाल करे, और प्रभु आने वाले दिनों में परमेश्वर और अधिक अपने लोगों के लिए प्रभु जी हमारे लिए आशीष का कारण बनाए। धन्यवाद पिता जब तू ऐसा करता है, एक एक को आशीष दे, विनती को सुन यीशु के नाम में, आमीन। अब हमारे परमेश्वर पिता का प्रेम, प्रभु यीशु मसीह का अनुग्रह, पवित्र आत्मा की संगति और सहभागिता जब तक प्रभु यीशु बादलों पर आए हम सब विश्वासियों के साथ और प्रभु के दासों के साथ होती रहे। आमीन आमीन। गॉड ब्लेस यू। थैंक यू पास्टर्स, थैंक यू। अगले हफ्ते फिर जुड़िए, अपने विश्वासियों को भी लाइए, और हम लोग अगले हफ्ते एक प्रभु के दास हमारे बीच में आ रहे हैं, और रेवरेंड अजित दानियल छत्तीसगढ़ से हमारे असेंबलीज ऑफ गॉड के प्रभु के दास है, अगले हफ्ते हमारे बीच में प्रभु का वचन बांटेंगे। आप लोग भी आइए। थैंक यू, गॉड ब्लेस यू। और आप जिनको प्रार्थना की आवश्यकता है वो काइंडली रुक जाइए, हमारे बीच में पास्टर डोनाल्ड डेविस है, आगे के समय को लीड करेंगे। प्रभु का नाम का स्तुति हो। मैं आशा करता हूँ सब लोग ठीक ही है। हम तो लगातार कुछ विषयों के लिए प्रार्थना कर रहे थे। पहले हमारा